हॅलो. पण ते हां. हॅलो. सुरेखा इथला आवाज आणि काहीतरी मला वाटतं गडबड आहे. हॅलो. टॅप टू इनव्हाइट म्हटलं ना तिथं त्यांनी. अच्छा. हां, नमस्कार. हां, गायकवाड सर नमस्ते. हॅलो. गोल्ड विथ नाही रे, आवाज नाही ना. इथं आलं होतं की आवाज येतोय म्हणून. हॅलो. आवाज येतोय का विचारलं. आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. हां सर, आवाज येतोय? ओके. सर्वात प्रथम उलगुलान एक साहित्यिक चळवळ ह्या फेसबुकच्या माध्यमातून आपले मित्र डॉक्टर डाखोरे यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, मी त्यांना सुरुवातीला धन्यवाद देतो. ह्या फेसबुक लाईव्हवरती जे साहित्यिक मित्र सर्वजण उपस्थित आहेत, मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी जो विषय घेऊन आपल्यासमोर बोलणार आहे, आदिवासी साहित्य, संस्कृती आणि इतिहासाच्या पाऊलखुणा. मला असं वाटलं की हे 3 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत आदिवासी साहित्याचा जेव्हा विचार करू लागतो तेव्हा. आणि साहित्य असं आपण म्हटलो की अनेक मंडळी प्रश्न विचारतात की हो, आदिवासींना साहित्य असतं का? तर कोणतं साहित्य आणि कधीपासून सुरू झालं? आणि मग आदिवासी साहित्याला हे जे काही वेगवेगळे प्रभाव आहेत, ह्या प्रभावांमध्ये किंवा तिथून सुरुवात होते का? तर असे बरेच प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून मी असं म्हणालो की आदिवासी साहित्य म्हणजे साहित्या आरंभाची अग्रपायरी. सुरुवात जिथून होते माणसाचं ह्या पृथ्वी तलावरती खेळणं बागडणं, तो त्याच्या बरोबरच साहित्य घेऊन आला. आणि म्हणून साहित्याचा आरंभ जो काही झालेला आहे तो आदिवासी साहित्यानं झालेला आहे. आणि आदिवासीचं साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर तो जो काही बोलू लागला, नाचू लागला, बागडू लागला आणि तो व्यक्त होऊ लागला, तर हेच त्याचं साहित्य. आणि म्हणून लोकसाहित्याचा निराळा विचार न करता खऱ्या अर्थानं हेच आदिवासींचं साहित्य आहे असं मला वाटतं आहे. आणि म्हणून बघा की ज्याला फोक लिटरेचर असं आपण म्हणतो, त्यामध्ये फोक सॉन्ग असेल, फोक टेल असेल, फोक डान्स, आणि आपण एकूण जो काही लोकसाहित्याचा वेगवेगळ्या घटकांचा विचार करतो तर ते सगळं आदिवासींचं साहित्य आहे. आणि म्हणून सुरुवातीपासून आदिवासी जो काही खेळत बोलत चालत आला हे त्याचं साहित्य आहे. आणि मग आपल्याला या ठिकाणी लोककथा असतील, लोकगीतं असतील, म्हणी असतील, उखाणे असतील, आणि एकूण लोकसाहित्याचा जो काही साजशृंगार आहे तो त्या सगळ्यांचा विचार करावा लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये मग सुरुवातीला आपल्याला लक्षात येईल की लोकसाहित्य आणि त्यातील कथा. तर आपल्याला माहीत आहे की आजीबाई संध्याकाळच्या वेळेला आपल्या नातवाला गोष्ट सांगते
आणि संध्याकाळची वेळ असली की मग त्या गावामध्ये खडकावरती शेकोटी पेटवली जाते आणि त्या शेकोटीभोवती जेवण झाल्याच्या नंतर सर्व मंडळी त्या ठिकाणी येऊन बसतात आणि मग आजोबांची आजीबाईची गोष्ट सुरू होते. तर त्यांच्या गोष्टीचं जे काही शीर्षक आहे त्याचं नाव आहे सांगू आणि नको सांगू. हा खऱ्या अर्थानं कथेचा म्हणजे गोष्टीचा मथितार्थ आहे. आणि मग आजी बाई आपल्या नातवाला सांगते की गोष्ट सांगते, तर एक सांगू होता आणि दुसरा नको सांगू. सांगू गेला झाडावरती, तर खाली कोण राहिला? तेव्हा नातू सांगतो की नको सांगू. मग आजी म्हणते की आता मी नाही गोष्ट सांगत जा. असं खऱ्या अर्थानं हे गोष्टीचं पालोपद सुरू झालं. तर आपल्याला माहीत आहे की पुढे आपण दीर्घ अंतर चालत आलेलो आहोत आणि मग हा कथेचा एक परीघ फार मोठा आहे. त्याला लोककथा असं जरी म्हटलं असलं तरी परंतु आदिवासींचं ते मात्र साहित्य आहे. हे आपल्याला नीटपणे इथे बघावं लागेल. म्हणजे सुरुवातीला बघा की अशा कितीतरी कथा आलेल्या आहेत, पण ह्या कथा आदिवासींकडे वेगवेगळ्या प्रकारच्या देवींच्या कथा आहेत. आणि म्हणून मग कळसूबाई असेल, वरसाई असेल, गावदेवी असेल, घाटन देवी असेल, सगळ्या देवी तुम्हाला दिसतील. घोरपडा देवी असेल, कणसरी माता असेल, जानुआई असेल, माऊल्या असेल आणि आपल्या सगळ्या परिसरामध्ये जी मर्याई म्हणून जिचा उल्लेख केला जातो, माऊल्यांचा उल्लेख असेल, ह्या मोघा देवीपर्यंत आपण येतो. आणि ह्या सगळ्या ज्या स्त्रियांच्या संदर्भामधल्या कथा येतात तर ह्या आहेत अर्थात मातृसत्ताक पद्धती मधून आलेलं हे जे त्यांचं साहित्य आहे. जे आपल्याला असा विचार करता येईल की पूर्वी खूप पाऊस पडायचा आणि 7 वाकडी बसायची आणि त्यावेळेला सर्व लोक घरातच थांबायचे, बाहेर पडता यायचं नाही त्यांना. त्यांची जनावरं घरातच असायची आणि मग हे लोक भयंकर बेचैन व्हायचे. तेव्हा 7 वाकडी म्हणजे आठवड्याचे 7 दिवस आणि ह्या 7ही दिवसांमध्ये त्यांना बाहेर पडता यायचं नाही. तेव्हा ते भयंकर कावायचे आणि ते पावसाला मग धाऱ्यावरती धरायचे. पण हा पाऊस असा तसा ऐकणारा नव्हता आणि त्याच्यामुळं मग ते त्या पावसाला शिव्या द्यायचे आणि त्याच्यावरती एक अशा प्रकारचं आलेलं ते जे गीत आहे ते म्हणायचे. आपल्या असं लक्षात येईल की कथागीत असा जो प्रकार आहे यामध्ये आदिवासींच्या बरेच कथा आणि त्याला जोडून गीतं आलेली आहेत. म्हणजे तिकडेही विचार झालेला आहे असं आपल्या लक्षात येईल. तर तो जो काही पावसाला तो सांगायचे की उघड उघड पाण्या तुही म्हातारी मेली आणि सागाच्या पानाखाली झाकून नेली. त्यांचा प्रत्येक सिम्बॉल जो आहे आणि किंवा त्यांनी त्या ठिकाणी वापरलेले जे काही त्या गीतांमधली योजना आहे ते अत्यंत समर्पक आहे, विचार करायला लावणारी आहे. आपल्याला माहीत आहे की सागाचं पान कशा प्रकारचं काम करतं आहे आणि आदिवासीनं सर्वात पहिल्यांदा ते विचारात घेतलं की ह्याने म्हणजे आपण घेतलं बरोबर की ते पाऊस भिजत नाही आपण. आणि म्हणून मग तो ते अशा प्रकारचं गीत म्हणू लागला. ते सागाचं पान जेव्हा वाऱ्यानं जातं तेव्हा मग म्हातारीचं काय झालं तर त्याने आपल्या पावसाच्या म्हातारीलाच त्या ठिकाणी गचकवलेलं आहे. आणि मग अशा प्रकारची म्हातारी जेव्हा पावसाची गचकते तेव्हा तो घाबरतो आणि यांचं गीत सुरू होतं की म्हातारी नेली चोरानं आणि चोराच्या हातातून निसटली. संदर्भ वेगवेगळे येतात. भुताळ्या कड्यावरती आपटली, भुताळ्या कडेच्या मावल्या चाटू घेऊन धावल्या, चाटू पडला उताना आणि मावल्या हाणल्या भूताना. आपल्या असं लक्षात येईल की हे गीत वरवर आपल्याला असं गुणगुणणारं आणि सहज उत्स्फूर्तपणे हे असं नाही आहे, तर त्याच्यामागे फार ह्या लोकगीताचा इतिहास आहे.
अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारचे संदर्भ त्यामध्ये आलेले आहेत. 2 महत्त्वाचे संदर्भ स्त्री आणि पुरुष. आणि मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की मातृसत्ताक पद्धती यांच्याकडे होती, ती हळूहळू कमी होत गेली. त्याला वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत. तो नागर संस्कृतकडे या त्या कारणानं येऊ लागला आणि मग तिथे त्याला त्या गोष्टी त्याच्याकडनं हळूहळू गेलेल्या आहेत. पण हे जे काही चाटूचा संदर्भ येतो आहे हा माऊल्यांच्या हातामध्ये होता. माऊल्या आपल्याला माहीत आहे की स्त्रीचं प्रतीक, आणि त्यांच्याकडनं मात्र पुरुषानं म्हणजे भूत आणि त्याने हिसकवला. तो भले त्या कड्यावरती आपटला, परंतु त्याने तिथून माऊल्यांना हुसकून दिलं. आजही आपण जर बघितलं तर जे काही पाणवठे आहेत आणि त्या पाणवठ्यांवरती ज्याला आपण अलीकडे जलशुद्धीकरण असा शब्द प्रयोग करतो आहोत, तर कोणीही एके काळी आपल्या लक्षात येईल की आदिवासींची जिथे पाणवठे होती, आदिवासींचेच नव्हे तर आपल्या अनेक मंडळींचे आपल्याला माहीत, तर ते जनावरं धुतली जाऊ नयेत किंवा काही कचरा टाकू नये आणि पाणी शुद्ध असावं यासाठी तिथे त्या सेंद्रांनी माऊल्यांचे सिम्बॉल उमटवले जायचे. आजही बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि अशा प्रकारच्या माऊल्या आत्ता आपण अशा ओढ्यांच्या त्या ठिकाणी नेऊन बसवल्या. खऱ्या अर्थानं त्यांचं साम्राज्य होतं, त्यांचं राज्य होतं. यामध्ये आपल्याला साहित्य बघायचं आहे. आणि मग हे सगळं पाहत असताना खऱ्या अर्थानं ज्या कथा लिहिल्या गेल्या, आपल्यापर्यंत पोहोचल्या, त्याच्यामधलं मी एक नाव आपल्याला सांगेल आणि पुढे जाऊया. जो गुन्हाड्डे नावाचा कथाकार होऊन गेला, ज्याने बृहत कथा नावाचा मोठा अनेक कथांचा विस्तीर्ण अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला. कोण हा गुन्हाड्डे? तर कुठेही फारसा त्याचा उल्लेख नाही. आता काही मंडळींनी सांगायला सुरुवात केलेली आहे. परंतु हा जो गुन्हाड्डे आहे हा सातवाहन राजाच्या त्या दरबारामध्ये होता. आणि सातवाहनाचं राज्य हे औरंगाबादचा जो काही परिसर आहे, पैठण, मुंगी पैठण ज्याचा उल्लेख केला जातो, ते थेट अहमदनगर आणि पुण्याचा काही परिसर एवढ्या मोठ्या विस्तीर्ण अशा भागामध्ये ते राज्य सातवाहनाचं पसरलेलं होतं. अर्थात मोठं जंगल होतं. आणि मग अशा त्या जंगलामध्ये हे राज्य चालू असताना हा गुन्हाड्डे त्यांच्या दरबारी काम करत होता. पण गुन्हाड्याला जंगलाचं निरीक्षण, प्राण्यांबरोबर बोलता येत होतं, त्यांची भाषा कळत होती आणि त्याने अप्रतिम अशा प्रकारच्या जवळजवळ 7 लाख श्लोकांच्या कथा लिहिलेल्या होत्या. तर त्याला असं वाटलं की आपण इतके परिश्रम घेतलेले आहेत आणि ह्या परिश्रमाचं चीज होईल, तो राजा आपल्याला शबासकी देईल. आणि म्हणून गुन्हाड्डे आणि त्याचे 2 मित्र हा सगळा जो लिहिलेला ऐवज होता ते घेऊन आणि सातवाहनाकडे गेले. तेव्हा सातवाहनानं त्यांना असं सांगितलं की ह्या सगळ्या कथा माझ्याकडे दे आणि मी त्याचं काय करतो बघूया, किंवा मी बघतो त्याचं काय करायचं ते. तेव्हा गुन्हाड्याच्या लक्षात आलं की म्हणजे अर्थात चौर्य वाङ्मय, तर हे अशक्य आहे. आणि म्हणून गुन्हाड्या त्याचा अपमान झाला, त्याला वाईट वाटलं आणि तो तिथून निघून आला. गुन्हाड्डे जंगलामध्ये गेला आणि त्या ठिकाणी एक शेकोटी पेटवली आणि तो एक कथा वाचू लागला आणि ती कथा नंतर जाळून टाकू लागला. असं म्हणतात की त्या सगळ्या कथा ऐकायला माणसांच्या लक्षात आलं नाही त्या कथेची ताकद. ती प्राण्यांच्या मात्र आली आणि त्या जंगलामधले सगळे प्राणी ह्या कथा ऐकायला गुन्हाड्डे मध्ये बसलेला आणि सर्वजण ते सर्व प्राणी त्या ठिकाणी त्या कथा ऐकायला आले. आणि इकडे मात्र सातवाहनाच्या राज्यामध्ये जे काही प्राणी पुरवले जायचे ते शुष्क जाऊ लागले. ते हे असं कसं काय? म्हणून सातवाहनानं प्रधानजीला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की महाराज, जंगलामध्ये कुणीतरी अशा पद्धतीनं सगळ्या प्राण्यांना एकत्र करून आणि तो काहीतरी कथा सांगतोय आणि प्राणी पाणी पित नाही, अन्न खात नाही आणि म्हणून अशा प्रकारचं शुष्क मांस येऊ लागलेलं आहे. तेव्हा सातवाहन म्हणाला हे शक्य नाही. तर प्रधानजी म्हणाले की महाराज, जर आपल्याला प्रत्यक्ष बघायला जावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी हा सातवाहन स्वतः त्याच्या सहकाऱ्यांबरोबर जातो आणि पाहतो तर मस्तपैकी वाघाच्या शेजारी हरणानं पोच देऊन आणि कथेमध्ये तल्लीन झालेला. ते अधिक जवळ गेल्याच्या नंतर बघतात तर प्राण्यांच्या डोळ्यामधून अश्रू गळत होती.
कथेचा परिणाम काय होऊ शकतो हे अर्थात हळूहळू सातवाहनाच्या लक्षात आलेलं होतं. आणि आपण गुन्हाड्याचा जो काही मोठा अपमान केला तर ते योग्य नाही, म्हणून सातवाहन जवळ गेल्याच्या नंतर त्याने गुन्हाड्याची माफी मागितली. त्याला आपण म्हणूया की साष्टांग कुर्णिसात अशा पद्धतीनं त्याने घातला, माफी मागितली आणि तो म्हणाला की माझं चुकलं. आणि ज्या वेळेला तो गुन्हाड्याला सन्मानानं आपल्या नगरीमध्ये आणू लागला तेव्हा मित्र हो, जवळजवळ 6 लाख श्लोकांच्या कथा जळून खाक झाल्या होत्या आणि 1 लाख ज्या कथा होत्या त्या शिल्लक राहिल्या होत्या. त्या कथा म्हणजे आज लोकसाहित्यामध्ये काही ग्रंथांमध्ये समाविष्ट झालेल्या किंवा त्याचा उल्लेख येतो आहे, ह्या 1 लाख श्लोकांच्या कथा आहेत. अशा प्रकारचं जे काही अत्यंत महत्त्वाचं, ज्याला आपण म्हणूया की संपूर्ण निसर्गामधल्या चराचराशी ज्याला आपण म्हणूया की संधान साधणारं अशा प्रकारचं साहित्य होतं, तर याला कसं काय किंवा हे साहित्य नाही का, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडतो किंवा आपण विचार करू लागतो. अनेक बडे साहित्यिक मी म्हणतो आहे की ते खूपदा अनेक वेगवेगळ्या स्टेजवरतून, मुंबई विद्यापीठ असेल, औरंगाबाद विद्यापीठ, आणि मी खूप जिथे कुठे गेलो तर त्यांनी मला प्रश्न विचारला की नक्की आदिवासी साहित्याचा प्रारंभ सुरुवात कुठून होते, आणि म्हणजे नको तशा प्रकारचं वाद घालून आणि त्यांचं म्हणणं किंवा त्यांनी हे जे काही प्रवाह आहेत याच्यामध्येच अडकवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर विनायक तुंगरामांनी अलीकडं काही ग्रंथांमध्ये फार सुंदर अशा प्रकारचं कोटेशन दिलेलं आहे की आदिवासी साहित्याला प्रवाहांमध्ये अडकून चालणार नाही. माझंही तशाच प्रकारचं म्हणणं आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. परीस आणि सोन्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत. तर एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि आपण पुढे जाऊया. की एक माणूस असतो आणि त्याला परीस सापडतं आणि अर्थात मग परिसाचा स्पर्श झाल्याच्या नंतर लोखंडाच्या संदर्भातला जो उल्लेख आहे ते काय होऊ शकतं, तशा पद्धतीनं मग त्याच्याकडं सोन्याची आवक, आणि हा अत्यंत सामान्यपैकी म्हणजे ज्याला आपण म्हणूया की त्याचं पोट भरे इतकंच त्याला अन्न मिळायचं आणि त्याचं कुटुंब एक साधारणपणे त्या ठिकाणी सुखी होतं. पण याला ते परीस मिळाल्याच्या नंतर मग सोन्याची आवक सुरू झाली आणि इकडे मग जिथे जिथे कुठे स्पर्श होईल लोखंडाला तशा प्रकारचं सोनं तयार होऊ लागलं आणि त्याची साठवणूक सुरू झाली. आता काय करायचं, मग आपल्या असं लक्षात येईल की पुढं काय होतं की रखवालदारकी आली. याला मोठा आनंद होऊ लागला. याने अनेक लोक त्या ठिकाणी ठेवले त्या सोन्याची चोरी होऊ नये म्हणून रखवालदार, आणि त्याच्यानंतर त्याला हाव सुटली, म्हणजे तो पुन्हा पुन्हा त्या पद्धतीनं मिळवू लागला. आणि मग आता काय करायचं, ते मिळवलेलं सोनं चोरीला तर जाणार नाही ना, म्हणून हा रात्री झोपायला लागला की याला झोप यायची नाही. आणि त्याच्या असं लक्षात आलं की हे काही खरं नाही, आणि ते मिळवलेलं सगळं जे सोनं होतं त्याने संपूर्ण गावांमध्ये वाटून दिलं. त्याच्या असं लक्षात आलं की या प्रकारचं जीवन हे काही माणसाचं जीवन नाही, तर आपल्याला जे पहिलं जीवन होतं, अर्धी चतकुर भाकरी मिळत होती परंतु सुखानं आपल्याला झोप लागत होती, आणि म्हणून हे आपल्याला नको आहे. त्यांनी सगळं सोनं नाणं वाटून दिलं. त्या परिसाचा नायनाट झाला आणि तो सुखी झाला. तर आपल्या असं लक्षात येईल की ही कथा दुसरी कुणाची नाही आहे. म्हणजे बाकीच्या मंडळींना असं वाटतं की हे मला मिळालं पाहिजे आणि इकडे मात्र तसं नाही आहे. तर अशा हजारो लाखो अशा प्रकारच्या कथा, आणि आपल्याकडे म्हटलं गेलं की भारत हा कथाप्रधान देश आहे. आणि मग थिओडोर बेनोफे नावाचा जो काही कथेचा मीमांसक होऊन गेला, तर त्याने असं सांगितलं की भारत हा कथाप्रधान नव्हे तर भारताच्या मातीमधून कथा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या. अशा प्रकारच्या कथेचा आपल्याला विचार करता येईल. हे लोकसाहित्य आदिवासींचं साहित्य आहे असं आपल्या लक्षात येईल. दुसरा जो महत्त्वाचा घटक लोकसाहित्यामधला म्हणजे खऱ्या अर्थानं हे आदिवासींचं साहित्य जे आहे ते लोकगीतं. लोकगीतांना हा खऱ्या अर्थानं जो माणसाला पाठीचा कणा किती महत्त्वाचा असतो तसा एकूण लोकसाहित्याचा कणा म्हणजे लोकगीतं असं संबोधलेलं आहे काही अभ्यासकांनी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल की आदिवासींकडे जे काही निराळं आहे ते म्हणजे येणाऱ्या पाहुण्याचं आदरातिथ्य करणं, ज्याला आपण हॉस्पिटॅलिटी असा शब्दप्रयोग करतो आहोत इंग्रजीमध्ये. तर आदिवासी तो आदरातिथ्य कशा पद्धतीनं करतो आहे. आणि म्हणून बघा की जे काही पारंपरिक आहे त्या पारंपरिकतेपासून आत्ता इकडे
जागतिकीकरणाचं वारं वाहू लागलं किंवा जे आपण त्याच्यामध्ये पूर्ण बुडालेलो आहोत तर इथपर्यंत त्याचं येऊन पोहोचतो. आदिवासीनं सगळ्या प्रवाहांबरोबर समूहांबरोबर चालण्याचा कधीपासून प्रयत्न केलेला आहे, परंतु काही मंडळी त्यांना समजून घेत नाही. आणि म्हणून आलेल्या पाहुण्याचं, तो पाहुणा त्याचा नसतो, तो गावात कुठेतरी आलेला असतो, परंतु त्याचं मात्र स्वागत करायचं जे काही काम आपलं आहे, आपल्या गावात आलेलं आहे. आणि म्हणून तो असा त्या ठिकाणी म्हणतो आहे की तो आलेला पाहुणा जो आहे तो अमुच्या गावामध्ये रे, पाहुणा यायचा कधीतरी रे. कारण तो संपूर्ण डोंगराच्या किनारी कुठेतरी दरीमध्ये राहतो आणि तिथे पाऊल वाटेशिवाय व्यतिरिक्त बाकीचं साधन काही नसतं आणि म्हणून बाकीची मंडळी जात नाहीत. पण तो मात्र कधीतरी गेलेल्या पाहुण्याचं स्वागत तेवढ्याच उत्स्फूर्तपणे आनंदानं करतं. आणि मग आलेला जो पाहुणा आहे तो सांगतो, परंतु आलेला आमचा पाहुणा हा कधीच उपाशी जायचा नाही रे. तर त्याचं आदरातिथ्य होतं. त्याच्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं गीत आलेलं आहे की जे पारंपरिक आणि जागतिकीकरणाशी नातं सांगणारं आहे. की आलेला पाहुणा जो आहे तर यांना बसायला घोंगडी त्याच्याकडे असते फाटकी तुटकी, आणि म्हणून तो सांगतो की यांना बसायला द्या घोंगडी, नाहीतर कापा कोंबडी. पाहुण्याचं आदरातिथ्य. पाहुणा आता जरा शिकलेला आहे आणि म्हणून ही लोक ओळखतात. तेव्हा पाहुण्याला बसण्यासाठी यांना बसायला द्या खुर्ची, नाहीतर वाटा मिरची. खुर्चीचं आणि मिरचीचं नातं. खुर्ची म्हणजे जागतिकीकरणाचं एक नवीन आलेलं प्रारूप आदिवासींपर्यंत पोहोचलं. आता जीन पॅन्ट पण गेलेली आहे, परंतु खुर्ची त्याच्या दृष्टीनं जरा नवलाईची किमया आहे आणि म्हणून शिकलेल्या पाहुण्याला खुर्ची बसायला द्या. आणि मिरचीचा ठेचा अप्रतिम अशा प्रकारचा मेजवानी, आणि या प्रकारचं स्वागत त्याचं केलं जातं आहे. पण आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की जेवढा काही आदिवासी म्हणतोय की शिकला सवरला, तर तो वाया गेला त्याच्या दृष्टीनं. आणि मग आपल्याकडे बघा की पुढच्या जन्मामध्ये किंवा आत्तापर्यंत मी किती जन्मामधून आलेलो आहो अशा प्रकारचा विचार करतोय. पण पुनर्जन्माची जी काही गोष्ट आहे ती आदिवासी बांधवाला मात्र योग्य वाटत नाही. आणि म्हणून बघा तो पुनर्जन्माचा, मी पुढच्या याच्यामध्ये कोणत्या जन्मामध्ये जाणार आहोत याचा विचार करत नाही. तो आत्ताच्या घडीला मला काय करता येईल समाजासाठी, प्रत्येक माणसासाठी, आणि म्हणून तो धडपड करत असतो. त्याचं प्रयत्न चालू असतात. आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी हे वारली बांधव जे आहेत तर ते एक या प्रकारचं गीत म्हणतात की पुनवेचा जो चांद आहे तो काही वेळानं मालवून जाणार आहे. केळीचा जो खांब आहे त्याला देखील काही वेळेनं तो ढळून जाणार आहे. काचेचा जो काही घडा आहे तो काही वेळाने त्याला धक्का लागल्याच्या नंतर पडला की फुटून जाणार आहे. पुनवेचा चांदू गेला मालवून, केळीचा खांब गेला ढळून, काचा घडेचा काहीतरी दिस दादा. आणि आदिवासी एकेरी अवतरणामध्ये त्या ठिकाणी सांगतो आहे की काया, माणसाची काया, त्या कायेचा काही नाही दादा दिस. म्हणजे मनुष्याच्या शरीरामधला जो प्राण निघून गेला की नंतर कायेचं काहीच नसतं. पण आपल्याकडे मात्र वेगवेगळ्या प्रकारचे सोपस्कार करतात. ते थेट त्याला जाळल्याच्या नंतर त्याची हाडं ही कुठंतरी काशीला न्यायची असतात असं सगळं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. यांचं तसं म्हणणं नाही. मातीमध्ये त्याला पुरलं पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीला आपल्या असं लक्षात येईल की माणसांना पुरलं जायचं. त्यातल्या त्यात आदिवासींमधल्या अनेक जमाती आहेत त्या अजूनही पुरतात. आणि काही जमाती जरा नागर व संबंधित जवळ आले, शिकलेल्या सवरलेल्यांचं ते जाळायला लागलेले आहेत. जाळल्याच्या नंतर आपल्याला माहीत आहे की पंडित नेहरू म्हणाले होते की माझा मृत्यू झाल्याच्या नंतर माझी राख विमानामध्ये भरा आणि शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नेऊन पसरवा. त्यानं काय शेती पिकणार आहे का चांगली? लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्या शरीरामध्ये असलेलं त्याचा मांस जो आहे तो कुजेल आणि त्या मातीमध्ये विरघळेल आणि फार चांगल्या प्रकारची शेती पिकेल. हे आदिवासींचं जे काही फिलॉसॉफी आपण त्याला म्हणूया, तर त्याचा विचार अनेकांनी करायला हवा होता कोणी एकेकाळी, मात्र तो झालेला नाही. हे सगळं या ठिकाणी आपल्याला बघावं लागणार आहे. एक दुसरी गोष्ट आहे की कातकरी स्त्री आहे आणि तिनं तिच्या बोलीमध्ये, तिच्या साहित्यामध्ये वापरलेल्या ज्या प्रतिमा आहेत त्या मराठी साहित्यामध्ये अजून यायच्या आहेत.
आणि एकीकडे मात्र यांना विचारलं जातं की आदिवासींना साहित्य असतंय का. तर बघा, संस्कृतचा मिलाप किंवा संस्कृतची जी काही एक मिराजदारी आपण म्हणूया, अशा ठराविक माणसांनीच त्या ठिकाणी ही आमची भाषा आहे असं म्हटलं. मग यांच्याकडं कसं काय आलं? आपण ठाकर बांधवांचा जर विचार केला तर ते मा अशा पद्धतीचा उच्चार करतात. मा जेलो तो होते, माला गावलं असं ते म्हणतात. हे मानं जे काही सुरुवात होतंय, इकडे रामायणाच्या पहिला जो श्लोक आहे त्याची सुरुवात देखील अशी होते की मा निषाद प्रतिष्ठाम गोम तोम गमा शाश्वती समहा. हा मा जो आहे म्हणजे मी. यांना कशा पद्धतीचं कसं काही संस्कृती यायला लागलं? तर ती एक कातकरी माता अशा पद्धतीचं गीत गाते आहे. आणि आपल्याकडं जावई आणि सून हे दोन महत्त्वाचे घटक नजरेमध्ये आपण घ्या आणि त्यांना आपण कशा पद्धतीचा मान देतो. तर त्या वारली मातेच्या गीतामध्ये असं येतं आहे, तिनं आपल्या सुनेला दाराच्या तुळशीची उपमा दिलेली आहे. तिने आपल्या जावयाला पुनवेचा चांदू अशा प्रकारची उपमा दिलेली आहे. आणि ही सुनसा आणि चांदू हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत. ते यांच्या मुखी कसे काय आले विचार करायला पाहिजे आपण. आणि त्याच्यामुळं ठाकर समाज असेल, कातकरी असेल, वारली असेल किंवा एकूण सगळ्या ज्या 45 जमाती आहेत ह्या मंडळींची जी काही बोली आहे त्या बोलीला अनेक वेळेला आडकाठ्या होत आल्या, तिचा विचार केला गेला नाही आणि त्याच्यामुळं त्या मागे पडल्या. परंतु यामध्ये खूप काही आपल्याला बघायला मिळेल, पण ते पुढं येणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे या प्रकारची अशा प्रकारची काही गीतं जी आहेत ती आपल्याला बघावी लागतील. एक दुसरं उदाहरण मी सांगतो की अकबराच्या पदरी तानसेन नावाचा जो काही गायक होता, त्याचं नाव आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि तानसेन असं म्हणतात की तो गाऊ लागल्याच्या नंतर पाऊस पडायचा, पण त्यांना असं वाटलं की पाऊस थांबवणारा या पृथ्वीतलावरती अजून जन्माला यायचा आहे. त्यांना माहीतच नव्हतं की जन्माला आलेला आहे म्हणून. पण आपल्याला तानसेनचं नाव घेतल्याच्या नंतर त्याचं सगळं काही आठवतं. मात्र तानसेनची स्पर्धा करणारा आणि तानसेनला सपशेल हरवणारा असा एक आदिवासी होऊन गेला, जो नृत्यामध्ये गीतामध्ये पारंगत होता, अत्यंत सामान्य माणूस. त्याच्यावरती सिनेमा निघाला, त्याच्याविषयी फार बोललं गेलं, परंतु तो आदिवासी आहे होता असं कुठेही सांगितलं नाही. आणि म्हणून अनेक अभ्यासकांची फसगत होते, आपल्या असं लक्षात येईल. मित्र हो, त्याचं नाव आहे बैजू बावरा. हा बैजू बावरा एकदा असं म्हणतात की त्या सभेमध्ये एक स्पर्धा आयोजित केलेली होती आणि मग त्या ठिकाणी अर्थात तानसेन गाऊ लागला, पाऊस पडू लागला, असं बऱ्याचदा व्हायचं. पण तानसेनला गाण्याच्या आधी एका स्पर्धेमध्ये विचारण्यात आलं की इथे समोर बसलेल्या लोकांमध्ये कुणी अशा प्रकारचं उत्स्फूर्तपणे गाणारं आणि नृत्य करणारं कुणी आहे का? तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेला एका कोपऱ्यामध्ये बसलेला गुपचूप आपला हा बैजू बावरा उभा राहिला आणि तो म्हणाला की मी प्रयत्न करतो. तेव्हा त्याला संधी देण्यात आली आणि त्याने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जे काही नृत्य केलं, जे काही गायलं, ते प्रत्येकाच्या नजरेमध्ये भरणारं होतं. त्याने तो नाचू लागल्याच्या नंतर, गाऊ लागल्याच्या नंतर जंगलामधून असं म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आले. हरणानं बैजू बावराबरोबर नाच केलेला आहे आणि तेव्हा तिथे असलेली एक माळ ही बैजू बावरानं हरणाच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. दोघांचं एक ज्याला आपण म्हणूया की पदन्यास सारख्या पद्धतीची पावलं पडू लागली आणि त्यांचं जे काही गीत होतं ते प्रेक्षकांच्या ज्याला जिभेवरती आपण म्हणतो तो ते प्रत्येकाला एक आनंद देऊन केलं. आणि ते गाणं संपलं तेव्हा सगळ्यांनी टाळ्या तर वाजवल्याच, परंतु सभेमध्ये सर्वात पहिल्या रांगेमध्ये बसलेला तानसेन होता. आणि नंतर तानसेनची पाळी येणार होती. तेव्हा तानसेन स्टेजवरती आला, परंतु स्टेजवरती आल्याच्या नंतर इकडून बैजू बावरा खाली उतरत होता. तेव्हा तानसेननं बैजू बावराला सांगितलं,
हात जोडून सांगितलं की मी हारलेलो आहे. निसर्गाचं संगीत काय असतं हे तानसेनला कळालं, किंवा त्याची ताकद काय असते ती तानसेनला कळाली. आणि तो म्हणाला की मी गाऊ शकत नाही. त्यावेळेला पडणारा पाऊस हा बैजू बावरानं थांबवलेला होता. आणि मग आता पुन्हा पाऊस पडेल का, तर बैजू बावरानं पुन्हा एकदा पाऊस पाडला. म्हणजे थांबवता येत होता आणि त्याला पाडता येत होता. आपल्याकडं अशा प्रकारच्या काही लोकसाहित्यामध्ये कथा आहेत की एक काम करता येतं पण दुसरं येत नाही, तर करणं आणि त्याला थांबवणं अशा दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत असं काही मंडळींना वाटत असतं, किंवा काही माणसांनी तशा पद्धतीनं केलेलं आहे. हा बैजू बावरा खऱ्या अर्थानं साहित्यामध्ये, इतिहासामध्ये हा वंचित राहिलेला असा आपल्याला बघायला मिळेल आहे. आपल्याकडे बघा की माणसांनी अनेक प्राण्यांना, पशुपक्ष्यांना निरोप देण्यासाठी पाठवलेलं आहे. ते अलीकडचं भाग्यश्रीचं कबूतर जा जा अशा प्रकारे त्या चिठ्ठी देऊन आणि तो नंतरचा सिनेमा आला. परंतु त्याच्या आधी मात्र मोठ्या प्रमाणातली युद्ध होत होती आणि तेव्हा घोड्यावरती तलवार असेल आणि त्या तलवारीला रक्त लागलेलं आणि मग तशा पद्धतीनं पाठवला जायचं तो घोडा, तर आपण जिंकलेलो आहोत किंवा आपला पराजय झाला या प्रकारचं सिम्बॉल त्याच्याकडे पाठवून आणि त्या नगरीमध्ये पाठवलं जायचं. तर आदिवासींनी मात्र एक अशा प्रकारचा निरोपा निवडला, मराठी साहित्याची नजरच पोचली नाही तिथपर्यंत. या प्रकारचं ज्याला आपण त्यांना अंगठे बहादर म्हणतो किंवा म्हणजे अनपढ अशी उपमा देतो, अशा प्रकारच्या माणसांनी काही निराळं रेखाटलेलं आहे, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. ठीक आहे ना, ते शब्दबद्ध झालं नसेल, त्या काळामध्ये त्यांना तशी गरजही वाटत नसेल, पण पुन्हा एकदा माघारी आपण जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचं उत्खनन करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्या हाताशी हिरे, माणके, पाचू, मोती नक्कीच सापडतील असं मला वाटतं. तर ही आदिवासी जमातीतली एक प्रेयसी आहे, ती आपल्या मैताराची वाट बघते आहे आणि तो येत नाही. तेव्हा ती एकाला निरोप्या म्हणून पाठवते. तर ती अशी म्हणते की झारू झुरू मैना आचला निरोप सांगजो मैताराला मैना ग. ही मैना कोण आहे, तर फुलपाखरू. आणि अशा पद्धतीनं आत्तापर्यंत इकडे साहित्यामध्ये मात्र फुलपाखराचा निरोप्या म्हणून सहजा कुठे त्याचा वापर केलेला दिसत नाही. आपल्या असं लक्षात येईल की हे सगळं जे आहे हे केव्हाच साहित्यामध्ये यायला पाहिजे होतं. आपल्याकडे आलं नाही असं नाही, पण म्हणजे बघा काही मंडळींनी कशा प्रकारची जाहिरात केली. तुम्ही सदाशिव पेठेच्या आणि एस पी कॉलेजच्या समोर जर गेला ना, तर तेव्हा आत्ता ठीक आहे मागे तिथे अशा प्रकारच्या पाट्या असायच्या, नाचणी सत्वयुक्त लाडू, पापड आणि खूप काही. आणि मग ते या प्रकारची जाहिरात करायचे की नाचणी सत्व म्हणजे मधुमेहावरती जालिम उपाय, नाचणी खा नाचणी खा. म्हणजे आणि ते नाचायचे, जाहिरात करायचे रस्त्यावरती एस पी कॉलेजच्या समोर. मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की नाचणी खाऊन नाचता येतं का. म्हणजे यांना नाचणी कुठे मुळांना लागते, मध्यभागी लागते की कुठेवरती शेंड्यावरती लागतं हे काहीच माहीत नसताना जाहिरात मात्र नाचणीच्या लाडूची, नाचणीच्या पापडाची आणि तेही नाचणी सत्व. पुन्हा हे एकदा आदिवासींना सांगण्यासाठी या प्रकारची जाहिरात. मला वाटतं हा विचार कोणता आहे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. रोजगार हमी योजना जी आपल्याकडं आणली गेली आणि हाताला काम प्रत्येकाला, गोरगरिबांना पोट भरण्याचं साधन म्हणून त्याच्याकडं बघितलं गेलं. पण त्या काळामध्ये ज्यांचं कुणाचं राज्य असेल ह्या मंडळींनी मात्र म्हणजे आपल्याकडं ज्याला भ्रष्टाचार आपण म्हणतो हा कधीपासून आला, तर त्याला काही आनंद नाही किंवा तुम्हाला एखादी सणावळी सांगता येत नाही की इथून सुरू झाला म्हणून. आणि त्यामुळं आपल्याला हे सगळं या ठिकाणी बघावं लागेल की ह्या बायका ज्या आहेत ह्या बायकांवरती पूर्वीपासून अन्याय होत आलेला आहे आपल्याला माहीत आहे. पण त्या बोलत नव्हत्या. मात्र ज्याला आपण म्हणूया की गळ्यापर्यंत आल्याच्या नंतर काय होतं. आणि मग एक दिवस ह्या रोजगार हमी योजनेच्या कामावरती असताना ही पुरुष मंडळी काय करायची की केनी असेल, नांगर असेल हे धरायचे आणि बायकांना पुढे झुंपायचे आणि हे मागून मस्तपैकी गाणे म्हणत म्हणत आणि त्याची नांगरट करायची किंवा नांगरलेली माती
त्या बांधावरती नेण्यासाठी असा स्त्रियांचा वापर व्हायचा. मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. कोणी एकेकाळीपासून ती त्याची सुरुवात झालेली असेल. तेव्हा स्त्रियांच्या असं लक्षात आलं की हे मानेवरचं जू जनावराच्या बैलाच्या असेल आणि बायकांच्या असेल हे चालूच आहे आपलं. पण ह्या सरकारनं खऱ्या अर्थानं हे बदलायला पाहिजे. आणि उन्हातानामध्ये एवढं काम करत असतानाही भ्रष्टाचार तिथं व्हायचं. अनेकांचं हजेरीच लागायची नाही. उन्हातानामध्ये घाम गाळून मात्र त्यांचे 4-2 दिवस कापले जायचे. त्या बिचाऱ्यांना काही हिशोब यायचा नाही आणि त्याचा फायदा ते घ्यायचे. गावचा जो कोणी प्रमुख असेल त्याच्या नावावरती काही दिवस टिपले जायचे आणि जो कोणी मुकादम असायचा ते मधल्यामध्ये अशा प्रकारचा गाळा करायचा. अशी केणी सुरू असताना बायका, पुरुषांची गाणी वेगळी सुरू असतात आणि बायकांची गाणी वेगळी. आज मितीला आत्ता 21व्या शतकामध्ये जे काही चाललेलं आहे त्याबद्दल देखील आपण एक अवाक्षर बोलू शकणार नाही. आणि त्यातल्या त्यात सरकारच्या विरोधामध्ये कसं काय बोलायचं असं आपल्याला भीती असते. परंतु त्या वेळेला मात्र या स्त्रियांनी या प्रकारचं गीत आणि हा लोकसाहित्याचा कणा ताट असायला पाहिजे तेव्हा आपल्याला काहीतरी सांगता येईल हे तिथून आपल्याला बघायला मिळतं आहे. या स्त्रिया या प्रकारचं गीत म्हणत होत्या की बाई दुष्काळ पडल्याच्या नंतर अशा प्रकारची कामं सुरू होतात. आपल्याला माहीत आहे. आता विचार सुरू झालेला आहे. तर बाई दुष्काळाच्या कामावर, त्या रोजगार हमी योजनेच्या कामावर घाम गाळून बाई हजेरी लागत नाही आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगितली जाणी. म्हण बँकात पैका नाही. त्यांना त्यावेळेला 2 किलो तांदूळ, अर्धा किलो डाळ, 1 किलो साखर काय असेल तर ते कुपनं दिली जायची आणि मग आठवड्याच्या नंतर त्यांना त्या प्रकारचं धान्य असेल त्या गोष्टी मिळायच्या. तर ह्या बायका म्हणतात की म्हण आता कुपनंही मिळत नाही, उपाशी राहायचं का, मुलाबाळांचं काय. आणि तेव्हा त्यांनी एकेरी अवतरणामध्ये त्या सरकारबद्दल या पद्धतीनं म्हणाल्या की हे सरकार उतीलं बाई, हे सरकार माजलेलं आहे, हे सरकार मुजोर आहे, याला उलथून टाकलं पाहिजे. अशा प्रकारचा बंड करणारी स्त्री दुष्काळाच्या त्या रोजगार हमी योजनेच्या कामावरती या प्रकारचं गीत म्हणते. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या प्रकारे चाललेलं होतं सगळं. पण शब्दबद्ध आणि ग्रंथांमध्ये आणि जे कोणी सर्वे करायला जाणारे मंडळी होते तर त्यांनी या प्रकारची गीतं मोजक्या काही मंडळींनी केली असतील, परंतु सहज आपल्याला ते बघायला मिळत नाही. हे सगळं आदिवासींचं साहित्य आहे. आणि मग जेव्हा आपण पुढे पुढे जाऊ लागतो तेव्हा अर्थात सिंधू संस्कृतीचा एक मोठा भाग येतो आहे. राखलदास बॅनर्जीनं अलीकडे जे काही उत्खनन केलं, संशोधन केलं त्याचा इतिहासही आपल्याला माहीत आहे. मात्र ह्या सिंधू संस्कृतीचा एक प्रणेता होता राजा, ज्याचं नाव शंबर. त्या शंभरालाही देखील आपण दुर्लक्षित ठेवलेलं आहे साहित्यानं. म्हणजे अनेकांना हा काय शंभर, कुठून कशाच्या पद्धतीचं. आपल्याकडं 100 अशा प्रकारचा जो अंक आहे हा असं म्हणतात की त्या शंभराच्या नावावरतून पुढे आलेला आहे. इतिहास आपल्याला बघावा लागेल. अशा ह्या 100 असं म्हणतात की 100 गड किल्ले होते आणि आर्यांनी पुन्हा पुन्हा त्याच्याशी त्यांच्या समूहाबरोबर लढाया करून आणि ते किल्ले जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. 1, 2, 3 अशा पद्धतीचे 99 किल्ले हे आर्यांनी जिंकले आणि 100वा किल्ला मात्र त्यांना शेवटपर्यंत जिंकता आला नाही. या 100 फार सुंदर अशा प्रकारचं लेखन केलेलं होतं. ते म्हणजे आदिवासी सभ्यतेचा इतिहास. सभ्यता कुणाकडनं शिकावी? शांतपणे. म्हणजे त्यांना खूप काही माहीत असलं तर आपल्यासारखं उथळ पाण्याला खळखळाट असं करत नाही. ते हळू आवाजात म्हणतात की मला ते माहीत आहे. आपण पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो, ते सांगतात नाही मला ते माहीत आहे. असा हा 100 सिंधू संस्कृतीमध्ये त्या नगरीमध्ये झाडं लावा अशा प्रकारचा संदेश काही देत नव्हता, परंतु त्या नगरीची रीतभात होती. आणि म्हणून 100ला पण असं वाटलं की जगाला जर का सभ्यता शिकवायची असेल तर सुरुवातीला आपण काही केलं पाहिजे आणि म्हणून लोकांनी अधिक झाडे लावली पाहिजेत.
त्या नगराच्या सभोवताली चांगल्या प्रकारची झाडं, कोणतीही झाडं लावून चालणार नाही. आणि म्हणून जी चांगल्या प्रकारची फळं देतात, सावली देतात, ज्याला आपण म्हणूया की ऑक्सिजन देतात, या प्रकारची झाडं लावली पाहिजेत. आणि 100 अशा प्रकारे जाहीर केलेलं होतं की जो सर्वात जास्त झाडं लावेल त्याचा नागरी सत्कार केला जाईल. आणि तशा पद्धतीनं मग त्या झाडांना पार बांधले गेलेले आणि त्या पारावरती बसून 100 आपल्या नगरातल्या त्या लोकांना व्याख्यान द्यायचा. तो त्या लोकांबरोबर डिस्कस करायचा आणि त्यांच्यातून अधिक झाडं लावणाऱ्यांचा नागरी सत्कार केला जायचा. तेव्हा मोठी सभा भरली जायची. आपल्याकडे फार उशिरा आलं ना की हम दो हमारे दो, मग नंतर या प्रकारची झाडं लावा. या अशा पद्धतीनं आपल्याला करून चालणार नाही. तर म्हणून मी म्हणतो की मागचं जे काही आहे ना, जे पारंपरिक जुनं, तर त्याची नाळ आपण तोडलेली आहे आणि म्हणून आता मोठं संकट आपल्या समोर उभं आहे. या ठिकाणी जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्धांचा मी जाणीवपूर्वक उल्लेख करतो आहे की गौतम बुद्धांकडे अनेक अशा प्रकारच्या म्हणजे संकटं आली, अनेक मोठमोठे हल्ले त्यांच्यावरती झाले आणि त्यांचा शेवट कसा झालेला आहे हे आपल्याला माहीत आहे. अशा गौतम बुद्धांनी जेव्हा त्यांना शांतता हवी होती तेव्हा घर सोडलं आणि ते जंगलाकडे जाऊ लागले. जंगलाकडे जात असताना सर्वात पहिला जो माणूस भेटला त्या माणसाला अर्थात गौतम बुद्धांनी विचारलं की मला कुणाचा त्रास होणार नाही, कुणी मला हटकणार नाही, अशा प्रकारची जागा कुठे आहे. तेव्हा त्या माणसानं क्षणार्धात एका झाडाकडं हात केला. इतिहासामध्ये फार नोंदी नाहीत म्हणून आपण म्हणू की हे असं कुठं आहे, ते आपल्याला नीटपणे बघावं लागेल. आणि त्या माणसानं सांगितलं की असं उजवीकडे हात केल्याच्या नंतर अर्थात ते पिंपळाचं झाड होतं. त्या माणसाचं नाव आहे अडार कालम. काही मोजक्या ग्रंथांमध्ये ह्या नोंदी आपल्याला सापडतील. भगवान गौतम बुद्धांनी ह्या अडार कालामला गुरु मानला. अडार कालाम आदिवासी होता. मग आपल्या असं लक्षात येईल की नंतर भगवान गौतम बुद्ध, अडार कालाम अर्थात आदिवासी समूह यांची नाळ कशा प्रकारची असली पाहिजे. आणि गौतम बुद्धांनी अडार कालामला विनंती केली की काही दिवस मी तुमच्यासोबत राहून. अडार कालाम हा आदिवासींचा धर्मगुरू होता. म्हणजे जंगलामध्ये पशुपक्ष्यांशी, प्राण्यांशी आणि झाडांची निगा कशी राखायची, ह्या पक्ष्यांबरोबर कशा प्रकारे वागायचं राहायचं, कृमी कीटकांना आपण काय दिलं पाहिजे, कुणाला पाण्याची आवश्यकता आहे तर आपण काय करायला हवं, हे सगळं तो शिकवायचा. भगवान गौतम बुद्धांनी अडार कालामकडनं या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं आणि नंतर मात्र त्याला शांतपणे त्या पिंपळाच्या झाडाखाली बसायचं होतं. अडार कालामनं त्याला मार्ग दाखवला. हाही इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. मला असं वाटतं की आदिवासी साहित्याच्या प्रेरणा अनेक मंडळी विचारतात. तर आपण जेव्हा त्या प्रेरणेकडे पाहू लागतो तेव्हा मला असं वाटतं की फेज 1 आणि फेज 2 मी अशा 2 मध्ये त्याची विभागणी केलेली आहे. पहिली जी काही प्रेरणा आहे ती आपल्याला माहीत आहे की निसर्गाची आहे. दुसरी संस्कृती, धार्मिक, ऐतिहासिक आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाढ देखील करता येते. ह्या फेज क्रमांक 1 मधल्या आदिवासी साहित्याच्या प्रेरणा आहेत. आणि क्रमांक 2 मध्ये फुले, शाहू आंबेडकर, मार्क्सवादाचा विचार सुरू होतो. आणि त्याच्यानंतर मात्र आदिवासी साहित्य आहे का हो असा जो काही प्रश्न विचारला गेला किंवा आदिवासी साहित्याला प्रवाहामध्ये बंदिस्त केलं. आणि मग प्रवाह कधीपासून सुरू झाला तर आपण 1960 पासून वगैरे काय म्हणतो आहोत. तर त्या दरम्यान नव्हे, 1970, 75, खऱ्या अर्थानं 80च्या दशकामध्ये आदिवासी साहित्याला धुमारे फुटू लागले. असा जो काही विचार सुरू झालेला आहे तिथली माणसं, ही आदिवासी साहित्याची प्रेरणा नंतरच्या अभ्यासकांना, वाचकांना असायला पाहिजे. ती आहे असं मी मानतो. त्याच्यामध्ये मला एक अत्यंत महत्त्वाचं नाव हे डॉक्टर गोविंद गाऱ्यांचं मी तेव्हा घेतलेलं होतं. डॉक्टर गोविंद गाऱ्यांच्या बरोबर बरीच माणसं आहेत तर त्यांचाही विचार या ठिकाणी करता येतो. आणि अशा प्रकारच्या ह्या प्रेरणा बघितल्याच्या नंतर एक दुसरं महत्त्वाचं नाव मला त्या ठिकाणी
महत्त्वाचं वाटतंय. 1969ला सर्वात पहिल्यांदा आपली ऑटोबायोग्राफी लिहिणारा झारखंडमधला एक अशा प्रकारचा माणूस आहे ज्याने 1928ला सर्वात पहिल्यांदा जे आपली देशाची हॉकीची जी टीम होती आणि त्या टीमला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं, त्या टीमचा जो काही कॅप्टन होता ज्यांचं नाव जयपाल सिंह मुंडा, ह्या जयपाल सिंह मुंडांनी लोबीर सेंद्रा नावाचं जे काही आत्मकथन लिहिलं हे 1969ला लिहिलेलं आहे. आणि मग आपल्या लक्षात येईल की त्या काळामध्ये काही मोजक्या अशा प्रकारच्या मंडळींनी असं साहित्य लिहिलेलं आहे. तर हे पहिलं आत्मकथन आहे आदिवासी साहित्यामधलं, जे प्रभाच्या अंगानं आपण विचार करतो आहोत. त्याच्यानंतर मात्र मग आपल्याला बरीच नावं घेता येतील जयपाल मुंडांच्या बरोबरच, ज्यांचं मास्टर पेरा असा उल्लेख केला जातो, केरकट्टा म्हणून. त्याचबरोबर रोज केरकट्टा, मग निर्मला पुतुल असतील, वंदना टेटे, रांची विद्यापीठाचे कुलगुरू रामदयाल मुंडा असतील, आणि मग नंतर आपण देश पातळीवरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधल्या काही मंडळींचा उल्लेख करतो तेव्हा नजूबाई गावितांसारखी एखादी, ज्याला आपलं पहिलं आत्मकथन लिहिते आहे आदोर नावाचं, आणि नंतर काही कलाकृती त्यांच्या येतात. संशोधनामध्ये फार निराळं काम करणारी जी काही मंडळी होती त्याच्यामध्ये व्यंकटेश आत्रामांचं नाव महत्त्वाचं आहे, ज्याने आपलं नाव राम असं होतं ते बदलून आणि रावण असं केलं. ते मोतीरावण कंगाली, गोंडी जे काही भाषा आहे तिचं अभ्यासक आहेत. आणि मग बाकीची नावं आपल्याला काही माहीत आहे की भुजंग मेश्राम असतील, वाहरू सोनवणे असतील. सी राठवा नावाचा जो कवी होऊन गेला, माझी सनद कुठे आहे, अशा प्रकारचा प्रश्न व्यवस्थेला विचारणारा आणि आपल्या काव्यसंग्रहाचं नाव 7-12 अट आणि ज्यांच्यातून तुमच्या नावावरती जमिनीचा उल्लेख होतोय. आदिवासींकडं सगळं काही होतं, मात्र ते सगळं गेलं. तेव्हा सी राठवांनी, चामूलाल राठवांनी आपल्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरती या प्रकारचं 7-12 अट असे दिलेले आहेत. आणि आदिवासींच्या जमिनी चोरीला गेल्या, त्या कुठे गेल्या असा प्रश्न केलेला आहे. म्हणून माझी सनद कुठे आहे असा ते प्रश्न विचारतात. आणि खऱ्या अर्थानं आदिवासींना साहित्य असतं का हो, अशाच प्रकारची त्यांची एक कविता येते. तेव्हा सी राठवा म्हणतात की हो, त्यांचा तो मित्र एक विचारतो की अहो आदिवासींना खरंच साहित्य असतं का, त्यांना बोलता येत नाही, त्यांना व्यक्त होता येत नाही, ते अनपढ आहेत आणि त्यांना कसं काय साहित्य. तेव्हा सी राठवा म्हणतात की हो मित्रा, आदिवासींना साहित्य असतं. त्यांचं गाडग्या मडक्यामध्ये असलेलं जे काही चारोळे असेल, जे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतील, ते धान्यच त्याचं साहित्य आहे. ते मातीतून उगवतं आणि संपूर्ण सृष्टीला जे काही देण्याचं काम करतं आहे ते साहित्य नाही तर मग काय आहे, असं त्यांनी त्या प्रत्युत्तर केलेलं आहे. असे हे सी राठवा, विनायक तुमराम, रामचंद्र जंगले. मग अजूनही बरीचशी नावं काही सांगता येतील. माधव सरकुंडे, बाबाराव मडावी, उषा किरणातराम, कुसुम आलाम, विनोद कुंबरे, संजय लोहकरे, महेश्वरी गावित. इकडे काही महत्त्वाची नावं आहेत. कुंडलिक केदारी असतील, वीरसिंग पाडवी, वामन शेळमाके, दशरथ मडावी, सुनील कुंबऱ्यांपर्यंत आणि त्याच्या सभोवताली आत्ता अलीकडे आरामशीर 450 ते 500 कवी, साहित्यिक मोठ्या नव्या जोमानं अप्रतिम अशा प्रकारचं लेखन करू लागलेले आहेत. हा सगळा एकूण आदिवासी साहित्याचा माहोल मला या ठिकाणी थोडक्यात आपल्यासमोर मांडायचा होता. त्यानंतर येतं आहे ते म्हणजे आदिवासी संस्कृती. आणि आदिवासी संस्कृतीला दरम्यानच्या काळामध्ये अनेक मंडळींनी नावं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदिवासी संस्कृती म्हणजे काय हो, नाचण्या गाण्याची संस्कृती का, अशी टर उडवणं ज्याला आपण म्हणतो, तर तसं काहीच या ठिकाणी केलं जातं. परंतु आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जी काही अप्रतिम अशा प्रकारची कलाकृती निर्माण केली, पण आणि ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं की हे विश्वची माझं घर. हा झाला 12व्या शतकामधला इतिहास.
पण आदिवासीनं मात्र जन्मापासूनच हे विश्वची माझं घर अशा पद्धतीनं संबोधलेलं आहे. आदिवासींची नावं जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल, मग खूप काही सांगायला नको. तो आदिवासी बांधव आपल्या मुलाचं मुलीचं नाव काय ठेवतो? डोंगऱ्या, समिंदऱ्या, वहाऱ्या, वहारू आणि पाखऱ्या, पक्षासारखा चपळ असणारा माझा मुलगा, माझी मुलगी, ह्या त्याच्या जीवनामध्ये सक्सेस व्हावं म्हणून या प्रकारची नावं देतो आहे. काळ बदलला, आपल्याकडं आठवड्याची 7 वारं आली आणि आदिवासीनं त्यांची नावं देखील बदलली. म्हणजे सोमा सोमी, मंगळ्या मंगी, बुध्या बुधी, बस्तऱ्या बस्तरी, सक्र्या सकी, अशी आठवड्याची 7ही वारांची जी नावं आहेत ते आदिवासींनी आपल्या मुलांसाठी दिलेली आहेत. ज्याला आपण म्हणूया की जीवनाचा जो काही सार आहे जगामध्ये नांदण्यासाठी, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आपल्या साहित्यामधून. आपली दृष्टी कशी आहे त्याच्याकडे पाहण्याची याच्यावरती खूप काही अवलंबून आहे. आणि म्हणून आपण ज्याला म्हणूया की सकारात्मकतेनं बघायला जर शिकलो तर आपल्या हाताशी खूप काही येणार आहे. एक महत्त्वाच्या ज्या गोष्टी माझ्या दृष्टीनं अजून आहेत त्या म्हणजे त्यांनी खूप काही करून ठेवलेलं आहे माणसांसाठी, प्राण्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी. तर आपण त्याच्याकडे नीटपणे बघितलं पाहिजे. त्यांनी काही अप्रतिम अशा प्रकारच्या शोध लावलेले आहेत. आणि म्हणून शोधांची जननी अशा पद्धतीनं स्त्री आणि ती आदिवासी, तिने फार अप्रतिम, ज्याला आपण म्हणूया की जगण्याचं महत्त्वाचं साधन ते म्हणजे शेती, आणि तिने शेतीचा शोध लावला. असं म्हणतात की आदिवासी हा रानटी अवस्थेमध्ये आणि गुहेमध्ये राहायचा, ऊन वारा पावसापासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून. एक दिवस असं झालं आणि आपल्याकडं कामाची जी विभागणी केलेली आहे ती नंतर झाली. त्याच्या आधी मात्र ज्याला वाटेल त्या पद्धतीचं काम करायचं. आणि म्हणून तो पुरुष त्या गुहेमधून शिकारीसाठी बाहेर गेला. त्यावेळेला इकडे ही स्त्री आपल्या एका वेगळ्या कामामध्ये गर्क होती. ते छोटंसं तानुलं मूल झोपी गेलेलं होतं, ते जागी झालं आणि त्याला भूक लागली आणि ते रडायला लागलं. तेव्हा ते काम सोडून आणि ही स्त्री त्या गुहेच्या बाहेर आली आणि ती बाहेर यायला आणि उंच अशा प्रकारच्या एका झाडावरतून वाळलेलं फळ खाली पडायला एकच वेळ. ते फळ खाली पडल्याच्या नंतर त्यातील बिया इकडे तिकडे विखुरल्या. तिला मोठी गंमत वाटली आणि तिने सगळ्या बिया वेचून आणल्या, गुहेच्या त्या दारामध्ये टाकून दिल्या. ऊन वाऱ्याचा परिणाम झाला, त्याच्यातून ते बीज अंकुरलं आणि त्याचं झाड झालं. त्याला पुन्हा फळं आली. तिला मोठी गंमत वाटली. ती जंगलात गेली, आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणल्या. आणि मग आपल्या असं लक्षात येईल की परस बाग ज्याला आपण आज म्हणतोय, किंवा एकूणच सगळं जे काही फळफळावळ आपण म्हणतोय, किंवा मग आपण आता आपल्या खाण्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरतोय, हे परसबागेमध्ये आलं कसं काय? तर ह्या स्त्रीनं सर्वात पहिल्यांदा जंगलामध्ये वाळलेली एखादी काडी असेल ती आणली, माती उकरली, बिया पेरल्या, झाडं होत राहिली. तिच्या असं लक्षात आलं की हे सृजनाचं प्रतीक आहे आणि ते स्त्रीनं करावं, अर्थात ते योग्यच होतं. शेतीचा शोध या पद्धतीने लागला. तर आपल्याला हे सगळं या ठिकाणी बघावं लागणार आहे. मी खूप ठिकाणी असं सांगतोय की ज्यांनी सर्वात पहिल्यांदा महत्त्वाच्या 3 गोष्टी केलेल्या आहेत की ज्याला प्रश्न विचारला गेला की आदिवासींना साहित्य असतं का, ज्याने सर्वात पहिल्यांदा म्हणजे पोटामध्ये काहीतरी असल्याशिवाय आपण बोलू शकत नाही, म्हणून त्याने सर्वात पहिल्यांदा मद्य, दारू, म्हणजे बघा की काही मंडळी पाणी पिऊन आणि काही तास राहू शकतात, तेव्हा तशाच पद्धतीने त्यांनी केलं. सर्वात पहिल्यांदा पोट भरण्यासाठी त्यांनी मद्याचा शोध लावला. त्याच्यानंतर पोट भरलं की त्याने पद्याचा शोध लावला. मग त्याला गाता येऊ लागलं की त्याने गद्याचा पण शोध लावला. तर आपल्या असं लक्षात येईल की हे मद्य जे होतं, आपलं सरकार दरम्यानच्या काळामध्ये असं म्हणू लागलं की दारू ही धान्यांपासून आपण बनवली पाहिजे. आर पाटलांच्या काळामध्ये झालेलं आपल्याला माहीत आहे. ज्वारी असेल, बाजरी असेल, पण आदिवासींनी मात्र सुरुवातीलाच ह्या अशा प्रकारच्या, मग नागली असेल, भादुली असेल, वरई असेल, सावा असेल, नाचणी असेल, यांच्यापासून अप्रतिम अशा प्रकारचं ते पेय मद्य बनवलेलं होतं की जे शरीराला पौष्टिक होतं.
आणि तो काही तास त्याच्यावरती राहायचा. ह्या अलीकडच्या मोहाची फुलं त्यांनी जर खाल्ली तर ते पौष्टिक असल्यामुळं तो काही तास सॉरी भूक न लागता तो राहू शकतो. अशा पद्धतीनं त्याने काम केलं. आणि सर्वात पहिल्यांदा जे पद्य आलेलं आहे ते अर्थात जो वाल्याकुळी होता तो वाल्मिक ऋषी झाला आणि त्याच्या मुखातून सर्वात पहिल्यांदा ह्या पृथ्वी तलावरती जे काव्य अवतरलं ते अर्थात संस्कृतमधलं होतं, परंतु जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ते पोहोचलं. अशा प्रकारचं. आणि मग वाल्मिकी कोण होता या पद्धतीचे प्रश्न आपल्याला माहीत आहेत. तर हे या प्रकारचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या जवळ इथे मुंबईच्या जवळ ठाणे जिल्ह्यामध्ये पद्य मिश्रित गद्य अशा प्रकारचं जे गीत आहे तर त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. जी आपल्याकडं महानुभव पंथामध्ये एक अशा प्रकारची विदुषी होऊन गेली जिचं नाव महदंबा. ह्या महदंबेनं काय केलं तर वर विषयक वधू विषयक अशा प्रकारची जी काही लग्न सोहळ्याची गीतं आहेत तर त्यांची रचना केली आणि ती वाचकांपर्यंत पोहोचवली. ह्या महदाहिशाला महदंब्याला हे सगळं कुठं बघायला मिळालं. आणि मग आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे कुठे महानुभव पंथांचे जे काही मठ आहे त्यांचा सगळा विचार जर केला तर महदाहिसा महदंबा नक्कीच इकडे ठाणे जिल्ह्याच्या पालघर असेल डहाणू असेल ह्या परिसरामध्ये गेले. तिथे वारली बांधव आहेत, या स्त्रिया आहेत आणि त्या धवलेरी म्हणून त्या ठिकाणी लग्न लावण्याचं काम करतात. अशा प्रकारची सुंदर गीतं त्या म्हणत असल्या पाहिजेत, आजही म्हणतात. ह्या महदंबेच्या कानावरती पडले असले पाहिजेत आणि मग महदंबेला या प्रकारचं सुंदर अशा प्रकारचे ढवळे लिहिण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळं पद्य मध्य पद्य आणि गद्याचा हा असा काहीसा एक वेगळा आपल्याला आयाम या ठिकाणी पाहता येईल. आदिवासीला असं म्हटलं गेलं की तो नाचन संस्कृतीमध्ये पुढारलेला आहे, परंतु वाचन संस्कृतीमध्ये मात्र मागासलेला आहे. अहो त्याला कुणी ठेवलं? तुमचं आमचं जे आपल्या बापदाद्यांचं आणि ज्यांना कळत होतं त्यांनी यांना नको का होतं सांगायला? म्हणजे तो प्रश्न आपल्याकडे येतो आहे आणि गांभीर्यानं आपण त्याचा विचार करायला पाहिजे. असं म्हणतात की जगत जेता सिकंदर जेव्हा भारतामध्ये आला तो वेगवेगळ्या देशांमध्ये गेला, जग जिंकायला तो निघालेला होता. आणि तो भारतामध्ये आल्याच्या नंतर त्याच्याबरोबर ओरान नावाचा एक इतिहास तज्ज्ञ तो सोबत घेऊन आलेला होता. आणि त्यांनी भारतामधल्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन जिथं काही बघितलं त्याची टिपणं ह्या ओराननं केली. आणि तो जेव्हा जाता जाता भारतातून किंवा त्याचं टिपणं काही अभ्यासकांनी नंतर वाचली तेव्हा तो असा म्हणालेला आहे, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मी अनेक देशामध्ये फिरलो, परंतु भारतासारखी मात्र नाचणारी गाणारी माणसं मला जगाच्या पाठीवरती दुसरी कुठेच मिळाली नाही, अर्थात ही आदिवासी. म्हणून ह्या ओरांचा इतिहास आहे ना आपल्याकडं. सिकंदराने या प्रकारचा जगप्रवास केला आणि त्याला काही मिळवायचं होतं, त्याचं मिळवणं वेगळं, पण या प्रकारच्या खानाखुणा देखील आपल्याला नीटपणे बघावं लागतील. अहो आदिवासींनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तो अहोरात्र झटला. बाकीच्यांना असं वाटलं की ते आपलं काम नाही आणि म्हणून जंगलामध्ये जायचं तर आपल्याला जंगली अशा पद्धतीने म्हणतील. ते आपल्याकडं गाणं आलं ना, कोई मुझे जंगली कहो, ते हे कहो वेगळं म्हणणं आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं स्वतःला वाहून घेणं हे निराळं आहे. प्रदूषण विरहित जी काही चळवळ आहे ती चालवणं सोपं काम नाही आणि म्हणून त्याने सुरुवातीला स्वतःच प्रयोग करायला सुरुवात केली. प्राणापलीकडे ही चळवळ त्याने जोपासली म्हणून तर झाडं वाचली ना, आपल्याला माहीत आहे. आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट किंवा अशा प्रकारचं आंदोलन झालेलं हे आपल्याला विसरून चालणार नाही, ज्याचं नाव चिपको आंदोलन. ह्या चिपको आंदोलनाची आठवण झाली की आपल्याला सुंदरलाल बहुगुणाची पण आठवण होते. जनरल नॉलेज आपल्याला माहीत आहे, पण अर्धवटच नाही का. उथळ पाण्याला खळखळाट फार आपल्याकडे म्हटलं गेलं तर अर्धवटच. लिटिल नॉलेज इज व्हेरी डेंजरस असं म्हटलं गेलं. खऱ्या अर्थानं रस्त्यावरती ही चिपको आंदोलनाची चळवळ कुणी चालवली तर हेच आपल्याला माहीत नाही, माहीत असायला पाहिजे. सुंदरलाल बहुगुणाचं नाव जर आपल्याला माहीत आहे याचा अर्थ पुढे चळवळ अनेक वर्षे चालली, ती कशी काय आपल्याला माहीत नाही. इंग्रजांशी रस्त्यावरती येऊन लढले, अनेकांनी गोळ्या खाल्ल्या, बऱ्याच जणांना संपवलं, परंतु नव्हे, आधी आम्हाला संपवा, आम्हाला गोळी घाला
आणि मग नंतर झाडांची कत्तली करा. इंग्रजांचे अधिकारी येत होते आणि दुपारची वेळ होती आणि मग अशा प्रकारची जी काही मशिनरी घेऊन, कुऱ्हाडी कोयते घेऊन जंगल तोडायला आलेली इंग्रजांची जी माणसं होती, दुपारची वेळ होती आणि ह्या गावामधले सगळे पुरुष मंडळी जे होते ते इंग्रजांनी त्यांना फसवून आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला अमुक अमुक अशा प्रकारचं काम केलेलं आहे, त्याचा मोबदला देतो म्हणून सांगितलेलं होतं आणि इकडे अशा प्रकारचे दलाल पाठवले होते जंगलाची कत्तल करण्यासाठी. दुपारची वेळ होती आणि तेव्हा सुंदरलाल बहुगुणाच्या चळवळीमध्ये पण रस्त्यावरती काम करणारी भौरी देवी नावाची जी आदिवासी स्त्री होती, तिने दुपारच्या वेळेला त्या गावामध्ये सगळ्यांना हाक दिली, आरोळी दिली आणि आपल्या सख्यांना, आपल्या सोबतींना सांगितलं की तिकडे जंगल तुटतं आहे. सगळ्या बायका, छोटी छोटी मुलं घेऊन पळत त्या जंगलाकडे गेल्या. जंगलाकडे गेल्याच्या नंतर तिथे त्या झाडांवरती सपासप अशा प्रकारचे वार होत होते आणि तेव्हा ह्या बायकांनी त्या लोकांना सांगितलं की अरे, हे जंगल म्हणजे अनाज निर्माण करणारे, अन्न निर्माण करणारं आहे आणि ते जर तुटलं गेलं तर आम्ही उपाशी मरू. इथे जोराचा पाऊस येतो आहे आणि आमची सगळी जमीन माती वाहून जाईल, म्हणून अशा प्रकारचं जंगल तोडू नका. म्हणजे आपल्या लक्षात येईल की यांना सगळं माहीत होतं की असं झाल्यानं काय होईल. त्यांना माहीत नव्हतं का तोडणाऱ्यांना. त्यावेळेला त्या तोडणाऱ्यांनी ह्या बायकांना सांगितलं, म्हणजे अक्षरशः तुमच्यावरती अत्याचार करू अशा प्रकारच्या धमकी दिल्या. त्यांना वाटलं ह्या स्त्रिया होत्या ह्या घाबरतील आणि त्या निघून जातील, परंतु तसं नाही आहे. तरीही कुऱ्हाडी सपासप त्या झाडांवरती वार होत होते. तेव्हा ह्या बायकांनी कुऱ्हाडी वरच्यावरती पकडल्या आणि त्यांना सांगितलं की खबरदार, झाडांवरती वार करण्याच्या आधी आता आमच्यावरती वार करावे लागतील. आणि त्या बायका प्रत्येक झाडाला बिलगल्या, आपले मूल देखील पाठीला आणि त्यांना सांगितलं की आता करा आमच्यावरती वार. तेव्हा ती इंग्रजांची माणसं होती ती हतबल झाली, घाबरली आणि त्याच्या कुऱ्हाडी मागे फिरल्या. सुरुवातीला खऱ्या अर्थानं आदिवासींची सभ्यता काय असू शकते तेव्हा ह्या बायकांनी त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या त्या झोपडीमध्ये, छोट्या घरांमध्ये तुमच्यासाठी स्वयंपाक बनवतो, तुम्हाला खाऊ पिऊ घालतो, हात जोडत होते आणि तुम्ही माघारी जा, या प्रकारचं जंगलाचा नायनाट करू नका. परंतु हे काय ऐकत नव्हते. मग नंतर मात्र त्यांनी आपलं शस्त्र वापरलं आणि अशा प्रकारच्या लोकांना माघारी पाठवलं. हे जंगल हेच आपलं जीवन. त्यांची संस्कृती या पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसते. म्हणून त्यांची सभ्यता कधीतरी आपल्याला समजून घ्यावी लागेल असं मला या ठिकाणी वाटते आहे. म्हणून बघा, निसर्गाचा जो कुणी रखवालदार आहे, पहारेकरी आहे, पासवान अशा प्रकारचा शब्द वापरला. हे सगळं जे काही आहे हे नीटपणे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. अशा प्रकारच्या ह्या पहारेकऱ्यानं, ह्या रखवालदारानं काय केलं आणि असं म्हटलं गेलं की जेव्हा जंगलामधली 100 झाडं तुटली जातात तेव्हा 98 झाडं ही आदिवासींनी तोडलेली आहेत आणि 2 झाडांचा हिशोब लागत नाही. सरकाराच्या दप्तरी अशा प्रकारचा हिशोब जातो. पण आपल्याला माहीत आहे की ते चुकीचं असतं. 98 झाडं हे कंत्राटदारांनी, सेठ सावकारांनी त्यांच्या कामासाठी तोडलेली असतात आणि 2 झाडं ही आदिवासींनी, पण ती वाळलेली झाडं असतात, त्याचा काहीच उपयोग नसतो. म्हणून नंतर सरपण म्हणून त्याचा वापर केला जातो. परंतु सरकार दरबारी मात्र वेगळ्या प्रकारची नोंद होते आणि आदिवासीला त्या ठिकाणी जेलमध्ये पाठवलं जातं. हे आपल्याला नीटपणे समजून घ्यावं लागेल की कोणत्या प्रकारचं झाड हे चांगल्या प्रकारचं ऑक्सिजन देतं आहे, त्या प्रकारचं झाड हे अधिक संख्येनं लावलं पाहिजे. या प्रकारचं तत्त्वज्ञान, या प्रकारचा विचार तो आधीपासून करत आलेला आहे. आपल्याकडं ते उशिरा आलेलं आहे. गोटूलसारखं जे काही, त्याला मी असं म्हणालो की लैंगिक शिक्षणाचं संस्कार केंद्र, म्हणजे आपल्याकडं नागरी संस्कृतीमधली आई वयात आलेल्या आपल्या मुलीला जवळ बसून आणि लैंगिक शिक्षण काय प्रकार असतो या प्रकारचा उच्चार देखील करायला ती स्वतःच लाजते. आदिवासींचं बघा की गोटूलमध्ये मात्र वयात आलेल्या मुलं आणि मुलीला गावाच्या बाहेर मुक्तपणे पाठवलं जायचं. सुंदर स्वतःच्या हातानं अशा प्रकारची ते त्या ठिकाणी घर उभे करायचे आणि त्याच्यामध्ये एकमेकाला समजून घेतलं जायचं. त्याचा दरवाजा जो आहे ना, तर तो प्रत्येकाच्या उंचीचा कमी जास्त, म्हणजे त्याला एक आडवी अशा प्रकारची
एका वेलाची माळ बांधली जायची. भात असेल, नागली असेल, सावा असेल, त्यांच्याकडे असलेलं जे पीक असेल त्याच्या लोंब्या बांधल्या जायच्या आणि त्या लोंब्या बरोबर कपाळावरती टेकल्या जातील अशा पद्धतीनं बघितलं जायचं. ज्याची उंची कमी आहे ती दोरी तो वेल खाली सोडला जायचं, ज्याची उंची अधिक आहे तो वरती बांधला जायचा. त्याच्या कपाळावरती गेल्याच्या नंतर ज्याला आपण म्हणतो की सस्पेन्शन, तर अशा प्रकारे त्यांच्या जबाबदारी आहे आपल्यावरती आणि ती जबाबदारी नीटपणे आपल्याला समजली पाहिजे असं त्यांना व्हायचं आणि मग नंतर ते आत प्रवेश करायचं. रॅलोसारखे अशा प्रकारचं गीत गायलं जायचं आणि वयात आलेल्या ह्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याची मुभा असायची, परवानगी असायची. पण आपल्याकडे मात्र हे गोटूल म्हणजे बेबीचाराचं माहेर घर, ते कुठे संस्कार केंद्र असतं का? अशा प्रकारच्या मंडळींनी त्याला त्या ठिकाणी त्याचा नायनाट केला, त्याला संपवलं. आणि माडियासारखी जी जमात आहे किंवा गोंडांमधली या भागामध्ये ते फार चांगल्या पद्धतीचं ही संस्कार केंद्र सुरू होती. मात्र त्याला आपणच मूठमाती दिलेली आहे असं आपल्या लक्षात येईल. समानता अलीकडे नाही का, काही वर्षांपासून आपल्याकडं 30-30 मग 50-50, पुरुष 50 स्त्रिया 50 झाली समानता. कागदावरती रेघोट्या मारून कुठे समानता येत असते का? किंवा त्यांचे अधिकार दिले जातात का? तर आपल्याला माहीत आहे की आपली पुरुषप्रधान संस्कृती ही स्त्रियांची गळचेपी कधीपासून करत आलेली आहे. पण आदिवासींकडे मात्र फार पूर्वीपासून समानता होती आहे. मान्य करतो की प्रमाण कमी झालेलं आहे, परंतु जी मंडळी शिकली सवरली त्यांनी इतरांचं अनुकरण केलं आणि ते उलटं करत राहिले आणि मग ही समानता यांच्याकडे पण आता डबघाईला चाललेली आहे. पण शिकारीची समानता यांच्याकडे दुसरं काय असणार आहे? आणि म्हणून शिकारीचा वाटा सगळ्यांना मिळाला पाहिजे. तेव्हा शिकारीला जाणारी ही जी मंडळी आहेत, छोटं मूल ज्याला चालता येतं अशा मुलांपासून एका डोंगराच्या किनारी जायचं आहे जंगलामध्ये, सगळी तिकडे निघतात. वय वर्ष 80-85 ज्याला चालता येतं आणि आपल्याला माहीत आहे अधिक वयानं जगणारा जो काटक माणूस आहे तर तो त्या ठिकाणी चपळ असतो आणि तोही शिकारीला जातो. आणि मग अशा प्रकारची शिकारीला गेलेली मंडळी, शिकार मिळते तेव्हा शिकारीला जाताना पण हे एक शिकारीचं गीत म्हणत असतात. शिकार मिळावी म्हणूनही गीत म्हणतात आणि शिकार मिळाल्याच्या नंतरही ते वाजत गाजत अशा प्रकारचे शिकार घेऊन येतात, त्याचे वाटे करतात आणि ते वाटे छोट्या मुलाला देखील तेवढाच वाटा, वयोवृद्ध माणसाला देखील, आजीबाईला आजोबांना तेवढाच वाटा. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे शिकारीला जाणारी जी स्त्री आहे तिच्या पोटामध्ये, तिच्या उदरामध्ये बाळ आहे, त्या बाळाचा देखील वाटा अधिक दिला जातो. याला म्हणायचं समानता. हे एकच उदाहरण झालं, अशी खूप काही आहेत. परंतु जेव्हा आपण आदिवासी संस्कृतीमधली जीवनमूल्ये पाहू लागतो तर तेव्हा मला असं वाटतं ह्या गोष्टींकडं आता आपण शहाणे सुरते आपल्याला कळू लागलेलं आहे. तर ह्या गोष्टींकडे जर का कानाडोळा केला तर मला असं वाटतं की आपण फार मोठी हानी करतोय. याची कुठेतरी आपल्याला ज्याला म्हणूया की ज्याला जाणीव आहे तर ती होणं गरजेचं आहे. वधूमूल्ये देण्याची जी एक परंपरा सगळ्याच जमातींमध्ये होती, आदिवासींनी जरा अधिक लक्ष देऊन ह्या गोष्टीकडे बघितलं आणि त्याचे संदर्भ आपल्याला सापडतात की लग्नाच्या ज्याला 2 माणसं एकत्र येतात, स्त्री आणि पुरुष, आणि त्यांना तिथून पुढचं जीवन घालवायचं असतं, एका विशिष्ट प्रकारचं समाजामध्ये काम करायचं असतं. तर अशा प्रकारच्या नवऱ्या मुलानं ह्या नवऱ्या मुलीला काहीतरी दिलं पाहिजे. इतर समाजांमध्ये मात्र तसं नाही आहे, तर त्या मुलीनं मुलाला विकत घेतलं पाहिजे, नाही का? आपण असं बोलतोय, काहीचा हुंडा नावाची जी प्रथा आहे ती. तर आदिवासींमध्ये मात्र जेव्हा लग्न जमवलं जातं तर तेव्हा मुलानं त्या मुलीला, त्याला ते द्याज असं म्हणतात, आणि ते काय असायचं तर ज्वारी, त्यांच्याकडे जे पिकणारं पीक आहे, नाचणी असेल, वरई असेल, राळ असेल, सावा असेल, भादुले असेल, उडीद असतील, नाचणी असेल, नाही का? त्याच्याबरोबर हुळगे असतील, खुराचणी असतील, तर हे देण्याची परंपरा होती. जोपर्यंत ह्या अशा प्रकारचा द्याज माणसं डोक्यावरती घेऊन त्या मुलीच्या गावी जाणार नाहीत तोपर्यंत हळद लागली जायची नाही. आणि मग एकदा ते पोस्ट झालं की बाकीच्या गोष्टी व्हायच्या. मला असं वाटतं की हे वधूमूल्य देण्याची परंपरा खूप चांगली होती. आता त्याचं प्रमाण फार कमी राहिलेलं आहे. तुम्ही इकडे सातपुडाच्या पायथ्याशी किंवा मग अलीकडे नंदुरबार अशा त्या धडगावच्या परिसरामध्ये गेला, इकडे ज्याला आपण
अत्यंत ड्राय एरिया आहे अशा भागामध्ये जर गेला तर ह्या परंपरा आहेत, अजून ही माणसं या पद्धतीनं करतात. म्हणून मग आपण तिथे जाऊन किंवा हे सगळं सांभाळायचं का? त्याच्याबरोबर ह्या नागर वस्तीमध्ये ह्या माणसांनी जे काही करून ठेवलेलं आहे त्याला तो नकार कधीच देत नाही. तो त्यांच्याबरोबर चालायला तयार आहे. त्याचं म्हणणं की तुम्ही आम्हाला सोबत घ्या, उलट चांगल्या प्रकारची प्रगती होईल. परंतु आपण मात्र त्या पद्धतीनं अजूनही समजून घेत नाही. आपल्या असं लक्षात येईल की आदिवासींची जीवनधारणा आणि मूल्यसंस्कार कसे आहेत, तर आपल्याकडं मात्र आहो आजोबा असं आपण म्हणतो, आहो बाबा अशा प्रकारचं ज्याला संस्कार आपण म्हणतो आहोत ते करतो आहोत. पण आदिवासींमध्ये मात्र तसं नाही. ते बापाला अरे बा असं म्हणतात आणि अगं आई समानता. इकडे मात्र अगं आई तिला बोलून तिला कशाही पद्धतीचं बोललं तरी चालतं, पण बाबांना मात्र दादांना मात्र अहो जाऊ घालायचं. आदिवासी मात्र मध्ये तसं नाही. आणि म्हणून समानता या पद्धतीनं त्यांनी जोपासलेली आहे. आपल्याला हे सगळं या ठिकाणी नीटपणे बघावं लागणार आहे. कुलचिन्हांचं एक फार महत्त्वाचं काम त्यांच्याकडं आहे. त्यांच्या धारणा आहेत, त्यांचे रीतिरिवाज आहेत. पण आपल्यामधला एक माणूस कमी होतोय, तशाच प्रकारचा एक झाड जर गेला, एखादा प्राणी जर गेला तर ही माणसं हळहळतात. आणि म्हणून त्यांचं म्हणणं की पर्यावरणाला जर का समतोल ठेवायचा असेल, चांगल्या प्रकारचं आपल्याला जीवन जगायचं असेल तर पर्यावरणाची हानी होऊ देता कामा नये. आणि म्हणून काय करावं लागेल, तर आपल्याकडे बघा घोरपड नावाचा एक प्राणी आहे, तो सरपटणारा. त्याचं तेल जे आहे ना ते मालिश करण्यापासून वेगवेगळ्या रोगांवरती त्याचा वापर केला जातो. घोरपडीची जी त्वचा आहे ना ती वेगळ्या औषध तिचं बनवलं जातं आणि असं सगळं काहीच आहे. पण घोरपड हे खाद्य म्हणून पण वापरलं जातं, तिचं मांस म्हणून. आणि काही मंडळींना ते तर अत्यंत रुचकर असतं. पण सगळ्यांनी जर का घोरपड खायला सुरुवात केली तर ती संपेल आणि पर्यावरणाची हानी होईल. हे आदिवासीला सर्वात पहिल्यांदा कळालं. आणि म्हणून आदिवासीनं काय केलं की घोरपड हे आपलं टोटेम आहे, हे आपलं कुलचिन्ह आहे. आणि म्हणून काही जमातींनी घोरपड खाण्याचं बंद केलं. आपोआप 40 घोरपडींपैकी 20 घोरपडी वाचल्या ना, आणि त्याच्यामधून त्यांची वाढ होत राहिली. आपल्या असं लक्षात येईल की एक साधं अशा प्रकारची एक वनस्पती आहे. एक साधा सादडा आणि दुसरा अर्जुन सादडा. ह्या अर्जुन सादड्याची साल जखम झाल्यावरती ती भाजून आणि तिची राख जर लावली तर जखम लवकर भरून निघते. अशा प्रकारचे सादडे तोडले जाता कामा नये, नाही का. दुसरा उंबर असेल, अशा ज्या वनस्पती आहेत त्या प्रत्येक वनस्पती आदिवासींनी एक एक वनस्पती वाटून घेतली. आपलं कुलचिन्ह म्हणून त्याला तोडायचं नाही, त्याचं सरपण जाळायचं नाही आणि त्याला भीती दाखवली गेली. अन्यथा हे काही पिसवा असतील, ढेकून असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारे, किंवा मग तुम्हाला शांतता लाभणार नाही. आदिवासीनं त्या प्रकारची झाडं तोडायची बंद केली. आणि आपल्याला चांगलं माहीत असेल की देवराई नावाचा जो सिनेमा आला, ह्या मंडळींना कसं काही माहीत झालं हो अशी देवराई असू शकते आणि झाडांचं जतन केलं जावं आणि अशा प्रकारच्या जंगलांचा एक औषधींचा एक समुदाय असतो. तर हा जो कुणी दिग्दर्शक आहे हा नक्कीच आदिवासींकडे गेला असला पाहिजे. त्याच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि देवाचं बन असं संबोधलं गेलं. त्याच्यामध्ये उंबर असेल, अधिक ऑक्सिजन देणारा, जांभूळ असेल, अशा ज्या काही वनस्पती आहेत त्या सगळ्या वनस्पती, काही वेलांच्या वनस्पती, तर त्या टिकवल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला ती औषधं मिळतील आणि ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळेल, माणसाचं आयुर्मान वाढेल. हे जंगलामधून शहरामधल्या माणसांना सांगावं यापेक्षा आणखी काय. हे सगळं होत राहिलं आणि म्हणून तो देवराई नावाचा सिनेमा आला. आदिवासींनी अशा प्रकारच्या सुंदर अशा प्रकारच्या ह्या देवराईंचं आजही वन त्याला म्हटलं जातं, वन, आणि त्याची रखवालदारकी केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं की जगाचा नायनाट होईल पण त्याला अधिक वर्षे टिकेल तर ते ह्या वनराईंमुळं. आणि हे सगळं मग आपल्याला या ठिकाणी अशा ह्या गोष्टी येत आहेत आनंद देणाऱ्या. पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे म्हणून ह्या पशुपक्ष्यांचं देखील आपण जतन केलं पाहिजे. बाहवा असेल, पिंपळ असेल, कडुलिंब असेल, उंबर असेल, ह्या कडुलिंबाच्या झाडाखाली ताप येणाऱ्या माणसाला 5 मिनिटं नेऊन आपण उभं केलं तर त्याचा हळूहळू ताप उतरला जातो. हे प्रयोग करणारी माणसं आपल्यापर्यंत सांगत आली.
वेगवेगळ्या वनस्पती आहेत त्यांच्यापासूनही आपल्याला अशा प्रकारची वनौषधींचं त्याची जतवणूक झाली पाहिजे, त्याचा साठा आपल्याकडे झाला पाहिजे. मोर तो आता जगापुरता नाचणारा आपल्याकडे राहिलेला आहे, परंतु ह्या आदिवासीनं त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवापासून काही औषधं बनतात आणि म्हणून तो सांगत राहिला. तेव्हा त्याने मोर मृत्यू पावला किंवा त्याला मारलं, तर त्याचा पाय जो आहे ना तो बऱ्याच आदिवासींच्या घरामध्ये आजही तुम्हाला सापडेल. आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे करायला नको. म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी त्यांचे पारंपरिक उपाय जे होते, छोट्या मुलाचं मोठ्या माणसाचं कान दुखू लागल्याच्या नंतर तो मोराचा पाय उगाळून आणि त्याचं पाणी त्याच्या कानामध्ये सोडलं जायचं. आजही त्या गावांमध्ये सोडलं जातं आहे. तर त्या मुलाचं माणसाचं कान दुखायचं बरा होतो. हे सगळे प्रयोग ते करत राहिले. पण नंतर त्याच्या असं लक्षात आलं की मोर संपतील, लांडोर जातील, म्हणजे लाहोर आहे ते जातील आणि मग नंतर मात्र आपल्याला त्रास होईल. म्हणून त्यांनी ह्या कुलचिन्हांचा वापर केलेला बघायला आपल्याला मिळतो आहे. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी अलीकडे मोठी चर्चेमध्ये आलेली आहे, लिव्ह अँड रिलेशनशिप, नाही का. ह्या रिलेशनशिपचा आपल्याकडं आता मोठा गवगवा झालेला आहे, उदो सुरू झालेला आहे. जाती जमातीच्या पलीकडे जाऊनही ही मंडळी अशा प्रकारचं रिलेशनशिप शहरामध्ये येऊन आणि मुलगा आणि मुलगी एकत्र राहतात लग्नाच्या आधी. पण हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ते टेस्ट घेतात आणि वेळ निघून गेलेली असते आणि मग तेव्हा त्यांचं बिनसतं. मग हा सोडला का तिच्याबरोबर, ती दुसऱ्याबरोबर, असं सगळं काहीच होतं आणि हाताशी मात्र काही लागत नाही. आदिवासींनी मात्र लिव्ह अँड रिलेशनशिप या प्रकारची जी परंपरा किंवा त्यांची जी पद्धती आहे तिला त्यांनी एक सुंदर अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे, विश्वासू वाटचाल. एकमेकावरती विश्वास नसेल तर मग आपल्याला पुढे फार काही करता येणार नाही. ह्या विश्वासू वाटचालीवरती आदिवासी आजपर्यंत टिकून आहे आणि आपल्या असं लक्षात येईल की त्याला सातत्यानं इथून तिथून हुसकलं जातं, त्याच्या संस्कृतीचा नायनाट केला जातो. एक गोष्ट सांगतो की त्या नवरात्रीला आणि शेवटच्या दिवशी काहीतरी रावणाचं दहन करण्याची आपण मोठी मर्दमुखी गाजवतोय असा त्या मंडळींना वाटतं आहे. पण रावणाची रक्ष नावाची संस्कृती होती आणि सुंदर अशा प्रकारचं जीवनमूल्य तो जगत आलेला होता. त्याच्या नगरीमध्ये ब्राह्मणांपासून सगळ्या, ज्याला आपण अठरपगड जाती म्हणतो, अशा सगळ्या माणसांना एका पंक्तीला बसवलं जायचं आणि भोजनासाठी. आणि मग त्या ठिकाणी फार वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक व्हायचे. आपण जे आज म्हणतो आहोत ते म्हणजे अन्न चांगल्या पद्धतीनं आपण ग्रहण करावं आणि त्याचं चरवण नीटपणे व्हावं आणि आपल्याला शरीराला त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीनं. पण त्याला बदनाम करण्यासाठी मात्र पुन्हा पुन्हा प्रत्येक वर्षी त्याची संस्कृती रावणाला जाळलं जातं आहे. यांना मोठी दहशत वाटते, भीती वाटते, ह्याही वर्षी जाळलं पाहिजे. परंतु वर्षानुवर्षे रावणाला जाळत आलो आहे तरी परंतु आदिवासींची संस्कृती संपलेली नाही. याचा अर्थ त्या मुळाशी काय आहे हे आपण नीटपणे त्याकडे बघितलं पाहिजे. ह्या ठिकाणी लिव्ह अँड रिलेशनशिपचं जे उदाहरण मी सांगत होतो, आमच्याकडं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये काही वर्षांपासून इकडे सुरगाणाचा जो परिसर असेल, धडगाव जो भाग आहे, नंदुरबार आहे, इकडे अशा परिसरामधली किंवा मग इकडे भामरागड असेल, ह्या भागातली जी मुलं येतात ना, तर त्या मुलांना आम्ही बोलतं करतो. लोकसाहित्यासारख्या विषयामध्ये जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा ती मुलं उत्स्फूर्तपणे नंतर बोलायला लागतात आणि ते सांगतात की अहो तुमच्याकडच्या लग्नाची काय कशा प्रकारची प्रथा आहे. तर ते सांगतात की आमच्याकडची लग्न बऱ्याचदा, अलीकडची लग्न नाही पण काही पूर्वी आणि अजूनही, की आईवडिलांचं लग्न हे नंतर मुलाच्या लग्नामध्ये होतं. कारण तशा प्रकारे त्यांना सगळं काही उपलब्ध होत नाही. आणि मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीने विश्वासू वाटचाल जर असेल तर लग्न झालंच पाहिजे असा काही भाग नाही आहे. आपण एकमेकावरती विश्वास ठेवला तर फार सुंदर अशा प्रकारची वाटचाल आपल्याला करता येते. तर ती मुलं सांगायची अशी अनेक जोडपी त्यांच्या आईवडिलांपासून त्यांचे काका, त्यांच्या शेजारी अशा प्रकारच्या माणसांनी लग्न न करता मात्र त्यांचा संसार सुरळीतपणे सुरू होतं. 4-4, 5-5 मुलं झाल्याच्या नंतर आणि ती मुलं मोठी झाल्याच्या नंतर, मग जरा कमवती झाल्याच्या नंतर, मग आत्ता त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नामध्ये त्यांचं लग्न लावलेलं असंही तुम्हाला बघायला मिळेल. याला खऱ्या अर्थानं म्हणायचं लिव्ह अँड रिलेशनशिप. कोंडस अशा प्रकारचं नाव देऊन आणि त्याच्या खाली
जो काही कारभार चालतो आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. हे सगळं नीटपणे एकदा जरा कागदावरती आलं, ग्रंथरूपानं आपण त्याची चर्चा केली तर मग मला असं वाटतं की त्याचं मोल सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर कुलचिन्हांचा मगाशी मी उल्लेख केला, त्याच्यामध्ये जेव्हा रावणाचं आपण नाव घेतो तेव्हा रावणाचं कुलचिन्ह हे ताडाचं झाड होतं. शेबरीचा जेव्हा कुलचिन्हाचा विचार करतो अर्थात बोरीचं झाड. आणि मग सगळी इतरांची जी झाडं आहेत, तर आमच्या त्या परिसरामध्ये घोरपडा नावाची देवी ही अशी तशी बसवली नाही आहे, तर अशा प्रकारच्या ह्या सरपटणाऱ्या प्राण्याचं जतन झालं पाहिजे. आमच्याकडं एक अशा प्रकारचा डोंगर आहे, तो डोंगर सहजा कुणालाही चढता येत नाही, त्याचं नाव वावडीचा डोंगर. मग आपण म्हणतो ना, नाही नाही मला हे चालत नाही, मला त्याचं वावडा आहे. तर त्या डोंगरावरती कुणालाही चढता येत नाही, ज्याला चढता येतो तो सुंदरपणे चढून आणि उतरून जातो. पण ज्याला वावडा आहे, चढता येत नाही, तो वावडीचा डोंगर. तर अशा प्रकारे काही वेगळ्या प्रकारच्या डोंगरांना नावं दिलेली आहेत. आणि ही एक ज्याला आपण म्हणूया की सुचिन्ह म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं. आम्हाला चांगल्या पद्धतीनं किंवा आमचं सांभाळ कर रे बाबा असं ते आकाशाकडं बघायचे, डोंगराकडे बघायचे, जंगलाला हात जोडायचे आणि आमचं काही चुकलं तर पदरात घे, या प्रकारची सभ्यता ही त्यांच्याकडे होती आणि त्यांनी जोपासलेली पण आपल्याला बघायला मिळते आहे. सिएर अँड किएर नावाची ट्रस्टी जाणीव, आपण लंब्या चवड्या बाता मारतो, गप्पा मारतो, अशा प्रकारची ट्रस्टी जाणीव नक्की आली कुठून? तर तिकडे मागे आपल्याला जावं लागेल आणि आपल्या असं लक्षात येईल की आदिवासी मंडळी नाही का, आपलं घर उभारायचं आहे म्हणून ते काही HDFCकडे कर्ज मागायला जात नाही, तर ते इरजूक नावाचा जो प्रकार आहे तो कमी झाला आहे आता, पण तशा पद्धतीनं करतात. आपल्या सगळ्या सवंगड्यांना, आपल्या गावातल्या मित्रमंडळींना ते निरोप देतात की आज माझ्याकडे या प्रकारचं काम करायचं आहे, आणि ती सगळी मंडळी धावून येतात आणि काही तासामध्ये, एका दिवसामध्ये घर साकारलं जातं की लगेच दुसऱ्याच्या कामाला जाणं, या प्रकारची शेअर अँड केअर. तुम्ही मला द्यायचं, मी तुम्हाला देईल, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हा मार्ग तिथून आलेला आहे. म्हणजे असं खूप काही आपल्याला सांगता येईल. आणि इरजूक नावाचा जो प्रकार आहे, संध्याकाळी सर्वांना ज्याला आपण म्हणूया की जेवण दिलं जायचं, त्याच्याकडे असेल त्या प्रकारचं, आणि त्याचं काम व्हायचं. आता आपण इतिहासाकडं जेव्हा येऊ लागतो तेव्हा आपल्याला माहीत आहे की आदिवासींची राज्य जी होती त्या राज्यांना नावं होती. मग ते गोंडवनाचं राज्य असेल, ते बिलिकिस्तान असेल, कोळवन असेल, आणि याच्या व्यतिरिक्त खूप काही होतं, पण ती राज्ये लयाला गेली. त्याला कोणकोणत्या प्रकारची कारणं, हे सगळं आपल्याला या ठिकाणी विचार करता येतं. 750 वर्ष ज्या एका जमातीनं एकूण संपूर्ण राज्य केलं, ज्याला आपण चांदचं राज्य असं म्हणतो. चंद्रपूरचा जो काही मोठा किल्ला आहे, गोंडांनी तिथेच 750 वर्ष राज्य केलं. आणि जेव्हा तुम्ही आता गोंडांचा इतिहास बघू लागाल तेव्हा त्यांचा जो सिम्बॉलिक ती गोष्ट आहे, तर 750 अशा प्रकारच्या वर्षांचा इतिहास आहे. कोळी महादेवांचा इतिहास आपण बघू लागलो तर त्यांच्याकडं जवळजवळ 19 राजे होऊन गेले. आणि मग 20वा राजा आणि आत्ता 21वा राजा पुण्यामध्ये आहे. मुकणे जे घराणं जो राजवंश होता, तर असं खूप काहीचं आपल्याकडं सांगितलं जातं. एकूण इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा खऱ्या अर्थानं आदिवासी कुणाला म्हणायचा, हाही इतिहासच आहे. आणि म्हणून सुरुवात इथून करायची का, तर ज्याच्यामध्ये घुसखोरी सर्वात अधिक चालू आहे. आदिवासी तर कुणीही म्हणेल, मी मागे म्हणालो होतो की जवळजवळ 550 जाती रांगेमध्ये उभे आहेत आणि आम्हाला आदिवासीमध्ये येऊ द्या, आम्हाला आदिवासीमध्ये येऊ द्या. तर हा काय प्रकार आहे, तर आपल्या असं लक्षात येईल की जे घुसू पाहतात ते अभ्यास करून घुसतात, हे खरे आहेत का, तर ज्यांच्यामध्ये घुसखोरी झालेली आहेत असे आदिवासी. ज्यांच्या जागेमध्ये धरण बांधलं जातं आहे, अभयारण्य डिक्लेअर केलं जातं आहे, ते कुणाच्याही केलं जात नाही, नाही का, ते आदिवासींच्याच जागेमध्ये केलं जातं आहे, अशा प्रकारचे आदिवासी. आणि ज्यांच्याकडनं 3 ज हे हिसकावून घेतले गेले आहेत, जमील, जंगल आणि जल म्हणजे पाणी, असे आदिवासी. आणि मग दुसरी जी काही रांग सुरू होते त्यांनी ह्या मंडळींना नावं दिली की त्यांचा अशा प्रकारचा उल्लेख केला गेला
की जे रानटी आहेत, क्रूर आहेत, पापी आहेत, त्याचबरोबर जंगली आहेत, लुटारू, हिंसक, काळे कभिन्न आणि थेट मागासलेले हिंदूंपर्यंत ते आले, ज्याला बॅकवर्ड हिंदू असं त्यांनी संबोधलं. तर हे पण आदिवासी. पण याच्यामध्ये दरम्यानच्या काळात मोठी घुसखोरी झाली आणि मग आता खऱ्या अर्थानं हे सगळं आपल्याला बघावं लागलं. अशा प्रकारचे आदिवासी, यांना आदिवासी आपण आत्तापर्यंत संबोधत आलेलो आहोत. पण अशा आदिवासींचा आणि ज्यांनी क्रांती केली, ज्यांनी बंडाळ्या केल्या, म्हणजे आमचं सर्वस्व तुम्ही लुटून नेताय, आमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे कर लादतात, जे शेतामध्ये पिकवलेली शेती जी आहे कष्ट आम्ही करायचं आणि नंतर सगळं तुम्ही घेऊन जायचं, त्यांच्या विरोधामध्ये जेव्हा ही माणसं उभी राहिली तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की देशामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारचे हे बंड झालेले आहेत आणि आपलं जे काही मागणं आहे किंवा ते त्यांनी मागितलेलं आहेत. आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जेव्हा ह्या क्रांतिकारकांनी क्रांतीचं बिगुल फुंकलेलं आहे, ते झारखंडच्या मातीमधूनही या प्रकारची क्रांती झालेली आहे. पण आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं जे नाव आहे ते झारखंडच्या मातीमधलं आहे आणि ते नाव या ठिकाणी जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा स्वातंत्र्य संग्रामातील पहिला सेनानी म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचं नाव आहे बाबा तिलका मांझी. ह्या मांझीची गोष्ट अशी सांगितली जाते की हा लहान होता आणि तेव्हा त्या गावांना, त्या जंगलामध्ये इंग्रज घुसायचे, सळोकीपळं करून सोडायचे आणि ते घोड्यावरती बसून यायचे आणि सांगायचे की एक असा गोल रिंगण आखायचे, घोडा फिरवायचे आणि सांगायचं की आता हे सगळी मालकी आमची झाली. हा तिलका मांझी लहान होता, त्यांनी बघितलं आणि तो म्हणाला की हे भयंकर आहे. त्याने आपल्या आजीला विचारलं की यांच्यापासून मुक्तता किंवा यांना जर हकलायचं असेल तर काय करावं लागेल. तेव्हा आजी अशी म्हणाले की अरे सोपी गोष्ट आहे, पण तुला मात्र ते एक करावं लागेल. आपल्या असं लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक अशा प्रकारच्या शब्दाचा उल्लेख केला गेला ज्याला गनिमी कावा असं म्हटलं गेलं. तर त्या आजीबाईनं हे तिलका मांझीला सांगितलं की असं करावं लागेल. तो म्हटला की काय? ती म्हणाली ये माझ्याबरोबर. जंगलामध्ये गेली आणि अशा प्रकारची काही फळं होती पिकलेली, ती फळं घेऊन आली. तिनं सांगितलं पण ही भयंकर विषारी आहेत, यांच्यापासून जरा जपून राहायचं. आणि मग दूर अंतरावरतून काडीनं ती फळं फोडली आणि तिनं सांगितलं की आपला धनुष्यबाण जो आहे ना, तिरकमटा, तर त्या बाणाचं जे टोक आहे त्या तशा प्रकारच्या फळांच्या विषाला लावलं. त्याचं जर का स्पर्श आपल्या त्वचेला झालं की भयंकर वेदना होतात आणि काही वेळानं मनुष्य मृत्यू पण पावतो. आजीबाईनं तिलका मांझीला सांगितलं की तुझ्या बाणांना हे लावून घे आणि मग इंग्रजांवरती तू बाण सोड. एक दिवस तिलका मांझीनं जंगलामध्ये उंच एका झाडावरती जाऊन बसला आणि जो इंग्रजांचा अधिकारी होता तो घोड्यावरती बसून तिथून चालला असताना त्यांनी बरोबर नेम धरून आणि एक बाण मारला त्याच्या बरोबर छातीमध्ये. तो खाली कोसळला. तो त्या संपूर्ण पलटणीचा मोहरक्या होता, तो खाली पडला. म्हटल्याच्या नंतर काही क्षणामध्ये मृत्यू पावला. क्लिवलँड नावाचा तो अधिकारी. आणि त्यानंतर मात्र हे इंग्रज अधिकारी बिथरले आणि त्यांनी मग नंतर ह्या तिलका मांझीला पकडलं आणि त्याला घोड्यांना बहाणलं आणि फरफटत काही अंतर ते घेऊन गेले. तो तसाही मरत नाही म्हटल्याच्या नंतर त्याला एका झाडाला फाशी दिलं आणि फाशी दिल्याच्या नंतर त्याचे डोळे बाहेर आले. डोळे बाहेर आल्याच्या नंतरही इंग्रज अधिकारी जवळ जायला घाबरत होते, एवढी दहशत तिलका मांझीची होती. त्याचे डोळे बाहेर आलेले होते, ते लाल झालेले होते आणि जणू काही आपल्याकडे बघतात. अशा पद्धतीनं ह्या तिलका मांझीनं त्या काळामध्ये जंगल वाचवा, आदिवासींचं जे काही आहे ते लुटलं जातं आहे, त्यांची जमीन ही त्या ठिकाणी हिसकावून घेतली जाते आणि यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश त्या काळामध्ये दिला. त्याच्यानंतर आपल्याला क्रांतिकारकांची मोठी प्रभावळ बघायला मिळेल, ज्यांचं नाव आहे की राजा किरळवर्मा. मग नंतर आपल्याला रामजी भांगरा असेल, रामजी किरवा असेल, की ज्याला अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये फाशी दिलं गेलं, की जेणेकरून अहमदनगरचा जो रतनगड आहे त्या
रतनगडचा जो किल्लेदार होता तो कोळी महादेव, आणि तो जरा नरमाईनं घेईल, आपल्याकडं वाकड्या नजरेनं बघणार नाही, म्हणून इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून बघितले. परंतु ह्यांनी मात्र, ज्याला आपण म्हणूया की मातीची आण शपथ घेणं की मी प्रामाणिकपणे तुझ्याशी एकनिष्ठ राहील, अशा प्रकारची त्या काळामध्ये माणसं होती. आणि त्याच्यामुळं रामा किरवा गेला म्हणून इकडे काही शांत बसणारी माणसं नव्हती. हा जो रामजी भांगरा होता, त्यांचा मुलगा राघोजी भांगरा, याला इंग्रजांना त्याची ताकद माहीत होती आणि म्हणून त्याला मोठ्या अधिकारी पदावरती घेतलं. परंतु थोड्या दिवस काम केल्याच्या नंतर राघोजी भांगराच्या अशा लक्षात आलं की आदिवासींची मोठ्या प्रमाणामध्ये लूट होते. तो बंडामध्ये सामील झाला आणि त्याने फार मोठी क्रांती केली. आणि मग आपल्याला त्याचा इतिहास माहीत आहे. तर ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. गंगा नारायण नावाचा जो झारखंडमधला अत्यंत नावाजलेला असा हा बंडकरी, हा क्रांतिकारक, तर इंग्रजांनी त्याचं नाव ठेवलं होतं की गंगा नारायण का हंगामा, म्हणजे तो कधी येऊन अशा प्रकारचा हंगामा करेल आणि आपल्याला नेस्तनाभूत करेल आणि सांगता येत नाही. तर गंगा नारायण का हंगामा हा त्या ठिकाणी फार महत्त्वाचा होता, म्हणून हा क्रांतिकारक आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बाबूराव सिडमाक्यांपासून खाजा नाईक असेल, होनाजी किंगला असेल, बिरसा मुंडाची असहकार चळवळ आपल्याला समजून घ्यावी लागेल. महात्मा गांधींच्या तब्बल 21 वर्षे आधी ह्या बिरसा मुंडानं असहकार चळवळ राबवली. मात्र महात्मा गांधींचं नावच फक्त असहकार चळवळीचा प्रणेता म्हणून घेतलं जातं, बिरसा मुंडाचं मात्र नाही आहे. गांधी से पहला गांधी अशा प्रकारचा सिनेमा येतो आहे बिरसा मुंडाच्या जीवनावरती. पण आपल्यासारख्या मंडळींना असं वाटलं की गांधींच्या आधी कुणी असू शकतो का, गांधी हा एकमेव, आणि त्याच्यामुळं हा सिनेमा बंद पाडला गेला. परंतु असहकार चळवळीचा खऱ्या अर्थानं पहिला प्रणेता हा बिरसा मुंडा आहे. आपल्याला चळवळ इतिहास नीटपणे अभ्यासावी लागेल आणि मग आपल्या असं लक्षात यायला लागेल की हे बरोबर आहे बरं का. तेव्हा एक दिवस असं झालं की हे इंग्रज आदिवासींच्या शेतामध्ये पिकं परिपक्व झाली की लगेच त्यांची मंडळी यायची आणि ते धान्य घेऊन जायचे आणि आदिवासी उपाशी राहायचे. बिरसा मुंडाने एक दिवस आपल्या सगळ्या सवंगड्यांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की बांधवांनो, आपल्याला एक करावं लागेल. यावरती एकच तोडगा आहे. ते म्हणाले की काय, आपल्या जमिनीमध्ये कोणतंच पीक घ्यायचं नाही. लोक म्हणाले की अहो कसं काय, मग आपण उपाशी मरू. तेव्हा बिरसा मुंडा म्हणाला नव्हे, आपल्याला उपजीविकेचं एक दुसरं महत्त्वाचं साधन आहे आणि ते म्हणजे जंगलामध्ये येणारी वेगवेगळ्या प्रकारची फळं. त्याच्यावरती आपण उपजीविका करू, परंतु आपल्या जमिनीमध्ये एकही पीक घ्यायचं नाही. आणि तशा प्रकारे झालं. आणि त्यामुळं मग हे इंग्रजांची माणसं आली आणि त्यांनी बघितले तर अरे पिकं कुठलीच घेतली गेली नाहीत. ते हात हलवत माघारी केले, असहकार चळवळ. आणि त्यामुळं बिरसाची क्रांती आणि बिरसा जिंकले होते, इंग्रज हारलेले होते. परंतु म्हणून ते अनेक अशा प्रकारचे डाव टाकत राहिले आणि बिरसाला अडचणीत आणत राहिले. आणि मग आपल्याला माहीत आहे की बिरसाचा मृत्यू कशा पद्धतीने झाला. बिरसावरती विषप्रयोग केला, परंतु इतिहासामध्ये मात्र तशा प्रकारची नोंदच नाही. आणि मग कॉलराच्या याने त्याचा मृत्यू झाला, त्याला रक्ताची उलटी झाली वगैरे वगैरे. आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराजांवरती जो विषाचा प्रयोग केला गेला सेम तशा पद्धतीनं. परंतु इतिहासामध्ये या प्रकारचे कटुसत्य अनेक मंडळींनी घाबरले आणि त्या प्रकारच्या नोंदी केलेल्या नाहीत. आपल्याला हे राजरोसपणे आणि अत्यंत खंबीरपणे ह्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. कुंवरसिंह वसावा नावाचा जो क्रांतिकारक होऊन गेला, हा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी, म्हणजे पोलिसांकडनं बंदूक हस्तगत केल्याच्या नंतर तो अनेक सेठ सावकारांना त्यांच्या चोपड्या जाळत होता, त्यांना सांगत होता की कर्ज घेतलेली तो जाळून टाकत होता आदिवासींच्या वरती. आणि त्यावेळेला मात्र इतिहासामध्ये या प्रकारची नोंद नाही आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई जी आहे, ह्या लक्ष्मीबाईनं ह्या अशा प्रकारच्या वसावाला, ह्या कुंवरसिंह वसावाला निरोप पाठवला होता की बाबा तू आमच्या मदतीला ये. इतिहासामध्ये नोंद नाही, परंतु काही अभ्यासकांनी नंतर त्याचा शोध घेतलेला आहे. आणि या प्रकारे मग जेव्हा ह्या वसाव्याला निरोप गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की मात्र माझ्या काही अटी आहेत आणि त्या मान्य कराव्या लागतील. झाशीच्या राणीनं त्या मान्य केल्या आणि कुंवरसिंह वसाव्यानं आपली पलटण झाशीच्या राणीला मदतीला ते आलेले होते. हाही इतिहास आपल्याला या ठिकाणी बघावा लागेल. ताना भगत असेल किंवा तंट्या भिल्ल असेल, ज्याला रॉबिन हुड म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, मग
हुतात्मा नाग्या कातकऱ्याची गोष्ट पण आपल्याला माहीत असली पाहिजे. मिठाचा जो काही जंगल सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये इथे उरण जे जवळ आहे चिरनेर आंदोलन झालं, तर त्या ठिकाणी नाग्या कातकरी त्यांच्या सवंगड्यांसह आणि जंगलाची किंवा तिथली जमीन जाता कामा नये म्हणून त्यांनी सत्याग्रह केल्याच्या नंतर ज्यांचं सरकार होतं त्यांनी लाठीमार केला, नंतर बंदुका चालवल्या आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही माणसं मारली गेली. नाग्या कातकऱ्याच्या देखील एक गोळी अशा प्रकारची जिव्हारी लागली. तो काही क्षण जिवंत राहिला, परंतु नंतर मात्र गेला. नाग्या कातकऱ्याची केस चालवायला कुणीच घेत नव्हता. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र ती केस चालवायला घेतली आणि नाग्या कातकऱ्याला जिंकू नाही दिलं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये मात्र नाग्या कातकरी संपलेला होता. नाग्या कातकरी केसमध्ये जिंकलेला होता, परंतु तो मृत्यू पावलेला होता. तर आपल्या असं लक्षात येईल असा हा क्रांतीवीर नाग्या कातकऱ्यापर्यंत किंवा एकूणच जेव्हा क्रांतिकारकांचा इतिहास पाहतो तेव्हा जवळजवळ 500 ते 600 असे क्रांतिकारक आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाच्या विषयी इथे बोलता येणार नाही, पण स्वातंत्र्य संग्रामातील एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची ही क्रांतीवीर ज्याला जी झलकारी म्हणून होऊन गेली. असं म्हणतात की वाघाबरोबर लढाई करणारी ही झलकारी नंतर ती राणी लक्ष्मीबाईच्या पलटणीमध्ये गेली नव्हे. जेव्हा तिने वाघाच्या बरोबर लढाई करत असताना त्या गावामध्ये किंवा लक्ष्मीबाईंपर्यंत निरोप पाठवला की आपल्या ह्या परिसरामध्ये अशा प्रकारची ही वीर बाला आहे, आणि मग झलकारीला तिकडे बोलवण्यात आलं आणि आमच्या ह्या पलटणीमध्ये तू सामील होशील का. तेव्हा तिला एका तुकडीचं प्रमुख बनवलं आणि झलकारी तिकडं लढत राहिली. आपल्याला या प्रकारचा इतिहास पण माहीत असलं पाहिजे. असं म्हणतात की ही झलकारी राणी आणि राणी लक्ष्मीबाई दिसायला आदिवासी सांगतात की एकदम डिक्टो, म्हणजे सारख्याच. लक्ष्मीबाईचा वेश जर का झलकारीनं परिधान केला आणि झलकारीचा जर का झाशीच्या राणीनं, तर ह्या दोघी एकीला लपवावं आणि दुसरीला दाखवावं अशा पद्धतीनं. झाशीच्या राणीला वेढा पडला आणि त्यावेळेला आता लक्ष्मीबाई पकडली जाणार हे लक्षात आल्याच्या नंतर ह्या झलकारीनं लक्ष्मीबाईंना सांगितलं की आता तुम्ही भुयारी मार्गानं गेलं पाहिजे आणि तुमचा वेश मला घालायला द्या. आणि तब्बल 2-2.5 तास झलकारीचा नवरा आणि झलकारी त्या झाशीच्या गडावरती लढत होती. मेरी झाशी नाही दूंगी अशा पद्धतीनं जरी लक्ष्मीबाई म्हणत असल्या तरी परंतु खऱ्या अर्थानं माझी झाशी मी कुणालाही देणार नाही असं झलकारीनं काही तास त्या किल्ल्यावरती ती म्हणत होती. इतिहासामध्ये त्याची नोंद नाही. आणि असं म्हणतात की राणी लक्ष्मीबाईची तलवार ज्या पद्धतीनं चालायची तिच्या 5 पट अधिक झलकारीची तलवार चालत होती. याही इतिहासाच्या नोंदी वेगवेगळ्या इंग्रजी ग्रंथांमध्ये आलेल्या आहेत, त्याही आपल्याला तपासून बघाव्या लागतील. अशा प्रकारची झलकारी एका वीर बालेचं तर नावच इतिहासामध्ये नाही आहे, मात्र हल्दी घाटाची लढाई अशा पद्धतीनं इतिहासानं नोंद केलेली आहे. अहो कुणाकुणाची लढाई झाली त्याच्यामध्ये हल्दी भिल्लीन नावाची जी आदिवासी भिल्ल समाजामधली युवती होती तिच्या नावानं खऱ्या अर्थानं ही लढाई अमर झालेली आहे. ही हळदीबाई भिल्ली त्या ठिकाणी कामी आली, पण तिनं पराक्रम केलेला आहे. मात्र हल्दी घाटाचं लढाईच फक्त आपल्याला माहीत आहे. ही हल्दीबाई नावाची भिल्लीन त्या ठिकाणी लढाईमध्ये कामी आली हे आपल्याला माहीत नाही. राणी दुर्गावतीचा तर इतिहास फार मोठा आहे. आपल्याला माहीत आहे की तिनं शेवटच्या क्षणाला जेव्हा आपण हारणार आहोत त्यावेळेला मात्र मृत्यू पावलेल्या सैनिकाची खंजीर घेतली आणि स्वतःच्या पोटामध्ये खुपसली आणि ती मृत्यू पावली. परंतु तिच्या आधी तिचा इतिहास आपल्याला हा बघावा लागणार आहे. एक शेवटचा उल्लेख मी या ठिकाणी करेल आणि थांबणार आहे, जिचं नाव आहे राणी गायडिनलू. ही राणी गायडिनलू खऱ्या अर्थानं पंडित नेहरूनं दी किंग ऑफ नागा असं तिला संबोधलेलं आहे. नागांची राणी, राणी गायडिनलू. हाही इतिहास राणी गायडिनलूकडं वेगळ्या प्रकारची त्यांची लिपी होती आणि ज्याला आपण म्हणूया की विशिष्ट प्रकारचे संकेत, आणि मग ते आपण तशा पद्धतीनं केल्याच्या नंतर आपल्या मित्रांना समजतं, तर तशा पद्धतीनं ती आदिवासींना संदेश पाठवायची. किंवा विशिष्ट प्रकारची तिच्याकडे पेटी होती आणि तिच्यामध्ये ज्याला आपण म्हणूया की चित्रलिपी, त्या प्रकारच्या लिपीनं आत्ता आपण या ठिकाणी पोहोचणार आहोत किंवा या ठिकाणी तुम्ही जमा व्हा म्हणून एका आदिवासीला बोलवून त्या प्रकारचं चिन्ह द्यायचे की लोकांना कळायचं, इंग्रजांना मात्र समजायचं नाही आणि मग ते हल्ला करायचे. आणि दुसरी एक शेवटची आणि महत्त्वाची अशा प्रकारची क्रांतिकारक ज्यांच्या
त्या क्रांतिकारकांच्या मुलाला आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 2016-17ला एक चर्चासत्र घेतलं होतं लोकसाहित्यावरती, आणि त्यांच्या मुलाला आपण त्यांच्या चिरंजीवांना उद्घाटनासाठी बोलवलं होतं. त्यांचं नाव अशोकभाई चौधरी आणि हे आहेत दसरीबेन चौधरी. तर अशा प्रकारच्या ह्या दसरीबेन चौधरी ह्या बहीण, ताई, अक्का अशा पद्धतीनं तिला संबोधलं गेलं. तर ह्या दसरीबेन चौधरींचा देखील क्रांतिकारी इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. महात्मा गांधींचं सातत्यानं उल्लेख केला जातो आणि अशा ह्या महात्मा गांधींनी आपल्याला एक उल्लेख येतो आहे इतिहासामध्ये की महात्मा गांधी बारडोली तालुक्याचा दौरा करणार होते आणि बारडोलीनंतर मग असा गुजरातचा तो सगळा जो पट्टा आहे, नंतर सातपुडेच्या परिसरापर्यंत येऊन पोहोचले आणि ते लोकांना सांगत होते की ह्या चळवळीमध्ये सामील व्हा आणि मदतही करा, ज्यांच्याकडे जे जे काही असेल ते. तो तशा पद्धतीने एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये एक चिमुरडी ही दसरीबेन नावाची मुलगी देखील सहभागी झालेली होती. आणि महात्मा गांधी सगळीकडे फिरत होते आणि त्यावेळेला ह्या मुलीच्या अंगावरती त्यांना काही दागिने दिसले, सोन्याचे दागिने. ह्या मुलीकडे कसे काय? पण ते म्हणाले त्या मुलीला की मला हे सगळे तू दागिने देशील का, याचा काय तुला उपयोग? त्या मुलीनं एक अवाक्षर न काढता सगळे दागिने महात्मा गांधीच्या झोळीमध्ये टाकले आणि महात्मा गांधी पुढच्या सभेला गेले. मोहनदास करमचंद गांधी जिथे असतील तिथे अशा प्रकारचा त्यांना पत्रव्यवहार व्हायचा आणि त्यावेळेला महात्मा गांधींना पुढच्या गावात गेले तरी तो पत्र मिळायचे. असा तो सगळा माहोल चालला होता. इकडे मात्र ही दसरीबेन ती शिकलेली होती, ती शाळेमध्ये होती आणि तरी पण तिने मात्र ह्या चळवळीमध्ये उडी घेतली. आणि नंतर अशा प्रकारची चिमुरडी मुलगी चळवळीमध्ये भाग घेते म्हणजे काय, तर तिने त्यावेळेला मात्र ह्या दसरीबेनला पकडलेलं आहे आणि तिला पुण्याच्या येरोड्याच्या कारागृहामध्ये आणलेलं आहे. इकडे येरोड्याच्या कारागृहामध्ये शिक्षा झालेल्या महात्मा गांधींच्या ज्या पत्नी आहेत कस्तुरबा गांधी, त्यांनाही शिक्षा झालेली आहे. आणि मग ह्या दोघी अर्थात कस्तुरबा गांधींची बरेक एक क्लास, मग ABCD वगैरे वगैरे पुढच्या, तर कुठल्या तरी एका बरेकमध्ये ही दसरीबेन असते. परंतु काही जेवणाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं एकत्र येतात तेव्हा ह्या दसरीबेनला मोठा प्रश्न पडला की ही अशा प्रकारची चिमुरडी मुलगी आणि हिला कशामुळे शिक्षा झाली असेल. म्हणून दसरीबेनना आपल्या कस्तुरबानं दसरीबेनला बोलवून घेतलं आणि तिला विचारलं की कशामुळे तुला शिक्षा झाली. तिनं सांगितलं. पण ह्या चुणचुणीत मुलीचं निरीक्षण केल्याच्या नंतर ह्या कस्तुरबा गांधींना असं कळालं की अरे ही चुणचुणीत मुलगी जरा शिकली सवरली तर नाही ना. म्हणून तिने प्रश्न विचारला की बेटी तू लिखी पडी आहे क्या. तेव्हा तिनं सांगितलं की मी हो. आणि मग दुसरा प्रश्न तिनं केला की बेटी तू मुझे शिकाएगी क्या. तेव्हा येरोड्याच्या कारागृहामध्ये ह्या दसरीबेनची आद्य शिक्षिका, कस्तुरबा गांधींची आद्य शिक्षिका दसरीबेन आहे. हे इतिहास कुठं सांगतोय आपल्याला. ही खंत खऱ्या अर्थानं आदिवासींची आहे. मला असं वाटतं की जे सत्य आहे, जे वास्तव आहे, त्याच्याविषयी आपण कुठेतरी बोललोच पाहिजे. अशा प्रकारची ही दसरीबेनची, कस्तुरबा गांधींची आद्य शिक्षिका दसरीबेन, तिचा आपल्याला या ठिकाणी विसर पडता कामा नये. आणि मग जेव्हा अबकडं शिकवलेल्या ह्या कस्तुरबा गांधींनी महात्मा गांधींना जेव्हा पहिलं पत्र लिहिलं आणि ते महात्मा गांधींना मिळाल्याच्या नंतर महात्मा गांधींना दरदरून घाम फुटला आणि ते असे म्हणाले की अरे उलट टपाली त्यांनी पत्र पाठवला कस्तुरबा गांधींना आणि ते म्हणाले की जो काम मैंने नहीं कर सका वो किसने किया. तेव्हा पुढच्या एका चळवळीमध्ये ह्या कस्तुरबा गांधींना त्यांची आद्य शिक्षिका दसरीबेन यांना दाखवलं आणि मग महात्मा गांधींना कळून त्यांची चूक लक्षात आली. पण खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये असं खूप काही घडलं आहे. जेव्हा सर्वात पहिल्यांदा झारखंडला एका काँग्रेसच्या अधिवेशनासाठी महात्मा गांधी आले होते तेव्हा तिथल्या दालनांना आदिवासींनी एक नाव दिलं होतं. त्या दालनाचं नाव होतं क्रांतीवीर बिरसा मुंडा. पण महात्मा गांधींना मोठा प्रश्न पडला की हा कोण बिरसा मुंडा. तेव्हा लोकांना, विशेषतः काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांना महात्मा गांधींनी विचारले की कोण हा बिरसा. तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की अहो हा फार मोठा क्रांतिकारक आहे आणि याचं काम खूप मोठं आहे. तोपर्यंत महात्मा गांधींना बिरसा मुंडा माहीत नसावं, याच्यामध्ये सगळं काही आलं. आणि मग आपल्याला माहीत आहे की जेव्हा राजीव गांधींना
बिरसा मुंडा नावाचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दिला गेला, तेव्हा लोक खळबळून जागे झाले. मग वेगवेगळ्या प्रकारच्या दैनिकांना, रेडिओला सगळीकडे बातम्या गेल्या आणि तेव्हा बिरसा मुंडा खऱ्या अर्थानं जगाला आणि देशाला समजला. त्याच्या आधी कुणीतरी अशाच प्रकारचा लुटारू किंवा कुणीतरी माणूस असेल एवढंच त्यांना माहीत होतं. हा संपूर्ण इतिहास आपल्या साक्षीला आहे. मला असं वाटतं की साहित्य, संस्कृती आणि इतिहास अशा 3 टप्प्यामध्ये ही मांडणी खऱ्या अर्थानं अशी नियोजन पद्धतीने नव्हतीच. बरेच दुवे सुटले, मागे पुढे मला जावं लागलं, परंतु तरी देखील आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. आपलं आभार मानतो आणि विशेषतः आमचे मित्र डॉक्टर सखाराम डाखोरे आणि त्यांची ही जी काही उलगुलान एक साहित्यिक चळवळ आहे, ह्या चळवळीला मी अभिवादन करतो. आपल्याला हे अभिवादन करतो आणि थांबतो. नमस्कार. ह्या फेसबुक लाईव्हवरती बरेच चेहरे मला दिसले, आत्ताही दिसत आहेत. आमचे काही विद्यार्थी मित्र, काही साहित्यामध्ये चळवळीमध्ये काम करणारी मंडळी, सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. वाल्यकर सर धन्यवाद. धिंदळे सर आहेत, सिरसट सर आहेत, सहदेव पवार, आमचे मित्र आहेत पांडुरंग वाघटकर, नितीन कोकाटे सर, भारती जाधव, सर्वांचा आभारी आहे. ही चर्चा खऱ्या अर्थानं जरा सविस्तरच झाली, परंतु तरीही देखील काही गोष्टी किती मांडायच्या याला मर्यादा होत्या आणि म्हणून तरीही बराच उशीर झालेला आहे. शिवाजी पारधी आहेत, आमचे विद्यार्थी मित्र आहेत प्रमोद पवार, गणेश चौधरी, डॉक्टर रामकृष्ण पेढेकर, डॉक्टर सुनंदा पेढेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार दिसतो आहे. संपत ब्रह्मांडे, भवारी सर आहेत आमचे मित्र डॉक्टर हनुमंत भवारी, धन्यवाद. बुधाजी शेळके नमस्कार. धन्यवाद गणेश. सुरेश बांडे धन्यवाद. कसबे सर आभारी आहे.
धोत्रे सर धन्यवाद. सचिन धन्यवाद. जवळजवळ 2 तास मी ही मांडणी केलेली आहे. यातील बरीच काही मित्रमंडळींनी याआधीही ऐकलेलं आहे. डाखोरे सरांनी ही एक संधी उपलब्ध करून दिली, एक छोटेखानी चिंतन मला आपल्यासमोर मांडण्याची. मी त्यांना खरंच धन्यवाद देतो.